सो हे आपलं ट्रेडिशन आहे की विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी चालवलेली चळवळ जी आपण चर्चा करूयात ही कशी चळवळ आहे, ही चळवळ कशी आहे. पण तरी सुद्धा हा पॅटर्न आहे की सर यावेळेस आज इथं आहेत, सर इज लास्ट इयर्स फॅकल्टी, ही विल बी जॉईनिंग अकॅडमी बाय 22nd ऑफ ऑगस्ट. टिल देन ही विल बी विथ यू. जेवढे डाऊट आहेत सगळं काही क्लिअर करून त्यानंतर सर जरी किती म्हणले की मेल मधनं राहील किंवा कसं तरी ते होणं शक्य नसतं. अकॅडमीचं शेड्यूल खूप इंटरेस्टिंग आणि बिझी असतं. तोपर्यंत मजा करून घ्या, सगळं शिकून घ्या. आय रिक्वेस्ट एनी ऑफ दी स्टुडंट टू प्लीज वेलकम सर. विद्यार्थ्यांनीच वेलकम का करायची, विद्यार्थ्यांची चळवळ असल्यामुळं. श्रीकृष्ण पांचाळ सर, UPSC All India Rank 16. He himself is an MBBS graduate, medical science optional होता आणि he has his own journey. Pradyut sir is MBBS, BJ Medical College. He will be teaching you paper 2 and ethics portion. Again a very inspiring journey. नेमकं काय होतंय, कसं होतंय आणि these are the things. So I won't take much of your time कारण सरांना ऑलरेडी पावसामुळे खूपच सरांची अडचण झाली आणि रात्री पण कार्यक्रम त्यांचा लेट संपला. So I can hand over my to sir. Thank you. थोडंसं सांगेल how I made it to the 16th rank, not attempt. So 16th rank and it was basically my third attempt, but actually it was my second attempt because I graduated in 2013. 2013 मध्ये ग्रॅज्युएशन झालं आणि त्यानंतर जे होतं की मेडिकल कॉलेज जे हॉस्पिटल मधून आणि 13 मध्ये अटेम्प्ट आता ऑगस्ट मध्ये चालू झाले, राईट. सो तेव्हा मे मध्ये अटेम्प्ट असायचा, राईट. 2013ला मे मध्ये. त्याच्या अगोदरचे जर अटेम्प्ट पाहिलं तुम्ही मे मध्ये असायचे आणि त्यानंतर जे आहे 14 पासून जे की ऑगस्ट मध्ये अटेम्प्ट शिफ्ट झाला आणि तसं पुढे झालं. तर 13 मध्ये मे मध्ये ग्रॅज्युएशन संपल्या इंटर्नशिप संपल्या तो अटेम्प्ट दिला होता. थोडंफार प्रिपरेशन केलं होतं, प्रिलिम दिली, म्हटलं अटेम्प्ट तेवढे आपल्याला काही लागणार नाही आणि आय एम फ्रॉम जे हॉस्पिटल मधून आहे, बघू ट्राय करू, काही सांगता येत नाही. सगळे म्हणतात, काही जण म्हणतात एकदम खूप सोपी आहे, तुम्ही पण ऐकलं असेल की एकदम खूप सोपी आहे, फक्त थोडासा पॅटर्न वेगळा आहे किंवा काही वेगळं आहे आणि काही जण म्हणतात एक्झाम खूपच जास्त डिफिकल्ट आहे. तर मी म्हणेल की दोघांच्या मध्ये इफ यू अंडरस्टँड द एक्झाम प्रोसेस समजली तुम्हाला, हाऊ टू डील विथ इट, मेन साठी काय नेसेसरी आहे, प्री साठी काय स्ट्रॅटेजी आहे, तर तुम्हाला सोपं वाटेल. की समजलं नाही तर अवघड वाटेल. तर 13 मध्ये म्हटलं की लेट्स ट्राय आणि 13 मध्ये अटेम्प्ट दिला होता. सगळी तयारी केली, म्हटलं प्रिलिम चांगली दिली. 2-4 क्लासेसचे कीज येतात, सो कीज म्हटलं कीज चेक करूया आणि कीज चेक करून लगेच दिल्लीला वगैरे गेलो. स्कोर कट ऑफच्या वर असेल नंतर असे ते पाहिलं, मग दिल्लीला गेलो आणि नंतर कळलं की रिझल्ट निगेटिव्ह आला. सो तिथून वापस आलो इकडे दिल्लीवर. क्लासेस वगैरे काही तिथे करण्याने झाले आणि 14ला पुन्हा जॉब वगैरे केला होता. नंतरची जर्नी पुन्हा वेगळी, पण तेव्हापासून कधी जे क्लासेसचे कीज येतात त्या की 2014 आणि 15 मध्ये 2 वेळेस चेक नाही केल्या. तर म्हटलं हे काही कीज काही जास्त रिलायबल नाहीये आणि चेक नव्हत्या केल्या, पण ती रिलायबल होती थोडक्यात. 2014 मध्ये कळाले की 1 मार्काने प्री गेली होती. तर 1 मार्काने म्हटलं ठीक आहे, आता 1 वर्षानं कळाल्यानंतर त्याचं दुःख पण वाटत नाही. तर युपीएससीचं असं असतं की तुम्ही आता प्री देतात तर पुढच्या वर्षी तुम्हाला कळतील की किती मार्क्स कमी पडलेले. रिझल्ट निगेटिव्ह म्हणून येतो, किती मार्किंग द्यायला ते नाही कळत, तर 1 वर्षानंतर कळतं. 1 वर्षानंतर कळाल्यामुळं काही दुःखही नाही वाटलं जास्त, कारण 14च्या प्रिपरेशन मध्ये तोपर्यंत लागलेलो होतो. 6 महिने जॉब केला होता. 2013चे एंडिंग आणि 14चा जो स्टार्टिंगचा पिरियड होता तो तिथे अभ्यास केला आणि 14 मध्ये परत सियाकला अटेम्प्ट केला होता SISC. तिथे थोडंसं परत डिसिजन मध्ये चूक झाली. पहिले जसं म्हटलं की दिल्लीला एकदम जायचं, तसंच जर मी इकडे पुण्यामध्ये आलो असतो तर पुण्यामध्ये सस्टेनेबली 14चा अभ्यास मला करता आला असता. पण दिल्लीला गेल्यामुळं जास्त खर्च तिकडे खूप जास्ती असतो वगैरे आणि नंतर जॉब पकडायला लागला आणि 14चा जो अटेम्प्ट होता
तो जॉब करत आणि सीएकला असं पुन्हा गॅप घेतला. मी नंतर जॉब सोडला परत जेजेचा आणि परत 14चा अटेम्प्ट दिला. 14चा अटेम्प्ट त्या मानाने चुका थोड्याशा कळल्या होत्या, पण जे की थोडंसं जास्ती म्हणजे 99% किंवा 95% जे होतं ते सेल्फ स्टडीज होतं फक्त. तर त्याच्यामुळे मेनसाठी इनपुट्स असतील किंवा थोडंफार जिथे आपण चुकतो ते इनपुट्स असतील हे नव्हते कळाले. प्री झाली, मेन झाली, इंटरव्ह्यूला गेलो. पुन्हा डिसेंबर झाल्यानंतर पुन्हा आणखी एक थोडंसं चुकीचं डिसिजन घेतला असं मला वाटतं. परत अलिबाग सिव्हिल हॉस्पिटलला जॉईन झालो मेडिकल ऑफिसर म्हणून डिसेंबर नंतर. म्हणजे कधी मागचा 2015. आता तोच स्कोर आहे की त्या वर्षातच रँक काढलेला आहे, त्या वर्षात काय केलं होतं. तर जानेवारी जॉईन केलं, जानेवारी टू जुलै, आणि जुलैमध्ये परत जॉब सोडला होता. मागच्या वर्षी 4 जुलैला रिझल्ट लागला होता. मागच्या वर्षी लेट होता रिझल्ट, कारण त्यात रिझर्वेशन वगैरे तो एज्युकेशन. आणि त्यानंतर पुन्हा इथे आलो आणि इथे आल्यानंतर थोडं ट्रॅकवरती, पुण्यामध्ये आल्यानंतर थोडं ट्रॅकवरती वगैरे होतं. सो 15चा अटेम्प्ट पुन्हा व्यवस्थित दिला आणि रँक काढला. सो बेसिकली सांगण्याचा हे उद्देश आहे की इंटेलिजंट पीपल लर्न फ्रॉम देअर ओन मिस्टेक्स अँड यू ऑल आर इंटेलिजंट हिअर. तर बट वायझर आर दोज हू लर्न फ्रॉम अदर्स मिस्टेक्स. सो जे बाकीचे चुका करतात त्यातून शिकत असू आपण, तर दॅट इज बेटर. नॉट नेसेसरी की प्रत्येक चूक करायलाच पाहिजे, राईट. सो इथे यू आर हिअर फॉर द UPSC 2017 अटेम्प्ट, राईट. सो 2017 अटेम्प्ट मध्ये यू हॅव सफिशियंट टाइम. प्लॅनिंग आतापासून जर तुमची व्यवस्थित असेल, स्ट्रॅटेजी व्यवस्थित असेल, तर यू कॅन इझिली टॅकल द 2017 अटेम्प्ट. सो वातावरण खूप चांगलं आहे, राईट. तर त्याच्यामध्ये आज जे डेडिकेशन तुम्ही इथे बसलेला आहे, तो डेडिकेशन एक शेवटपर्यंत राहत असं मला वाटतं. सपोज 2017 अटेम्प्ट द्यायचं, एक आता सगळे एकदम एनर्जी, आज फर्स्ट लेक्चर, आज 16 रँकर येईल असं हे ते आहे, तर आज ऐकूया, हे करूया. आजपासून 4 प्लॅन बनवायचं, पृथ्वीवरती प्लॅन लावणार, सक्सेस इज नॉट सक्सेस असं जे काही आहे कोड्स वगैरे लावणार आणि त्या ह्याच्याने आपण अभ्यास चालू करणार. अराईज अवेक अँड स्टॉप नॉट विथ युअर गोल इज अचीव्ह. सो ती जी एनर्जी मध्ये सोशल इन्फ्लुएन्स, आपण ऑलवेज वी सी विथ द नेबर्स. आता सपोज इथे जो बसले असतील, सो ते बाजूला बघतात की अरे पॉलिटी वाचून झालं, माझं तर पॉलिटी अर्धतच आहे, राईट. लक्ष्मीकांत, या लक्ष्मीकांतचे तर मला काही क्वेश्चन येतच नाही. इकॉनॉमिक सर्वे, रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट याच्यातला फरकच कळत नाही. सो आपण काय येत नाही ते वेगळं, पण ते आपण अभ्यास करण्यापेक्षा बाकी सोशल इन्फ्लुएन्स मध्ये जातो. ऑलवेज वी स्टार्ट कम्पेअरिंग विथ अदर्स. ऑफकोर्स ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन आहे, पण नॉट नेसेसरी प्रत्येक वेळेला तुम्हाला जज करायला पाहिजे. ठीक आहे, माझं किती मी रँक आहे. जर मागच्या वर्षी याच्यातच वेळ घातला असता मी की माझं 100 मध्ये येईल का 25 मध्ये येईल का फक्त लिस्ट मध्ये असेल, तर 14 सारखं पुन्हा इंटरव्ह्यू देऊन वापस यावं लागेल. सो असा जर वेळ घातला असता तर रँक आला. सो नेसेसरी फर्स्ट आहे की कॉम्पिटिशन इज विथ अदर्स, पण जी स्वतःची प्रिपरेशन जी कॉम्पिटिशन असते दॅट इज ऑलवेज विथ अवरसेल्व्स. ठीक आहे, की आपलं जे अभ्यास आज 8 तास केला असेल तर उद्या 9 तास करायचं की नाही, दॅट इज अप टू यू. किती सिन्सिअरली बसलेला आहे का इथे लक्ष आहे आणि सकाळी आता विचार करताय की काय करत असेल, आई चहा बनवत असेल, किंवा माझा मित्र काय करत असेल, मस्त झोपला होता, मी क्लासला येत होतो आणि सकाळी तो झोपला होता, असे जर लक्ष असेल, सो दॅट इज लाईक युअर नॉट गिव्हिंग युअर टोटल टू द UPSC प्रिपरेशन. त्यामुळे ते देणं जास्त गरजेचं आहे. बाकी बॅकग्राऊंड बद्दल जास्त मी सांगतो, थोडक्यात सांगतो. लातूरचा आहे प्रॉपर, लातूर सर्वांनाच माहिती आहे. सो बाकी ठिकाणी सांगायला लागतं जे आता दुष्काळ न्यूज मध्ये होतं, म्हणजे दिल्लीला वगैरे गेलं. सो ते जे ट्रेन वगैरे ऐकलं होतं ते मला हो ऐकलं होतं कुठेतरी आहे मराठवाड्यात, तो तिथला. सो बेसिकली सिटी चांगली आहे तशी, फक्त दुरून बरंच वाटतं. पहिले एका गोष्टीसाठी ते माहिती होतं की अर्थक्वेक. इंटरव्ह्यू मध्ये मागच्या वेळेस विचारलं मला माहित होतं की 2 क्वेश्चन माहित होते. मागच्या वेळेस इंटरव्ह्यू मध्ये मला माहित होतं की अर्थक्वेक, लातूर अर्थक्वेक वर क्वेश्चन येणार आहे आणि ते विचारलं. आणि यावेळेस मला माहित होतं की वॉटर ट्रेन हे क्वेश्चन येणार आहे आणि तो विचारला ते. सो प्रिडिक्टेबिलिटी पण असते, कुठे कुठे तुम्ही काय प्रेडिक्ट करू शकता आणि तसं ते प्रिपेअर करून गेलो होतो. आन्सर व्यवस्थित देता आलं ते. सो तसं लातूरचं आहे. त्यानंतर एज्युकेशन उदगीर, तालुका उदगीर इथे झालं, म्हणजे उदगीर तिथे सिटी आहे लातूरमध्ये. तर उदगीरला प्रायमरी एज्युकेशन आणि तिथे सेकंडरी एज्युकेशन झालं होतं. कॉलेज इकडेच आणि ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये पुन्हा MBBS.
2013ला पासआउट झालो. इकडचे अटेम्प्ट बद्दल सांगितलेलं. बाकी आणखीन एक सांगेल की प्रोसेस, ही एक्झाम जी आहे इट इज लाईक अ प्रोसेस. 1 वर्ष ते तुमचं, सपोज तुमच्याकडे आता 2 वर्ष, सो 2 वर्ष आता थोडं लवकर झालंय त्यामुळे 2 वर्षापेक्षा कमी असेल तुम्हाला, राईट. की पुढचा अटेम्प्ट जूनमध्ये, 18 जून, 18 जून आणि मेन्स ऑक्टोबर. सो तेवढा तुमचा टाइम जो आहे प्लॅनिंग, तो तेवढी प्लॅनिंग आतापासून तुमची रेडी पाहिजे. आणि तुम्ही ऑक्टोबरमध्ये मेन्स देतात आणि सपोज जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये इंटरव्ह्यू देतात. सो जे काही तुमच्याकडे 16 मंथ आहेत, सो पर्सनॅलिटी टेस्टला जेव्हा तुम्ही 16 मंथ नंतर जातात, 16-18 मंथ जे काही असतील ते 18 मंथ नंतर, सो 18 मंथ नंतर गेल्यानंतर हाऊ युअर पर्सनॅलिटी वुड बी इज विल डिपेंड ऑन व्हॉट यू आर डुईंग इन बिटवीन. ठीक आहे. आता जे तुम्ही 18 महिने तुमची काय लर्निंग स्किल्स असतील, कम्युनिकेशन स्किल असतील, युअर बिहेवियर, तुमची वोकॅब्युलरी असेल, कम्युनिकेशन असेल, जे काय असेल, सो दॅट विल युअर पर्सनॅलिटी टेस्ट विल डिपेंड ऑन दीज 18 मंथ्स. सर्वांना माहिती आहे की इंटरव्ह्यूला युपीएससीचे इंटरव्ह्यू म्हणत नाही, राईट. काय वर्ड आहे? पर्सनॅलिटी टेस्ट. ज्यांना माहित नाही त्यांनी लक्षात ठेवा की पर्सनॅलिटी टेस्ट इट इज नॉट, तिथे कुठेच तुम्हाला दिसणार नाही युपीएससीच्या तुम्ही फॉर्म जो भरला तुमचा पुढच्या वर्षी, सो तिथे कुठेच नाही दिसणार तुम्हाला की पर्सनॅलिटी टेस्ट म्हणजे इंटरव्ह्यू कुठेच नाही दिसणार तुम्हाला. इंटरव्ह्यू असेल किंवा दुसरं काही, फक्त वर्ड आहे पर्सनॅलिटी टेस्ट. त्याच्यामध्ये तुमचं म्हणजे काय नॉलेज वगैरे हे काही चेक होत नाही. ठीक आहे. मग ते जे आहे पर्सनॅलिटी, तर ती तुम्ही आतापासून मोल्ड करू शकता. प्रिपरेशन विल कम सायमल्टेनियसली. मेनसाठी जे लागणारं प्रिपरेशन आहे दॅट इज वन पार्ट. आणि प्रिलिमचा जो असेल पॅटर्न वाईज, सो यू हॅव टू मोल्ड अकॉर्डिंगली. एक माझी आवडती कोट आहे की इट इज नॉट द स्ट्रॉंगेस्ट स्पेसिस दॅट सर्वाइव्स, नॉट द मोस्ट इंटेलिजंट वन, इट इज द वन दॅट इज मोस्ट अडॅप्टेबल टू द चेंज. कोणी म्हटलेली? डार्विनने म्हटली. कोणी माहीत नसेल तरी गेस करू शकतो, राईट. मोस्ट अडॅप्टेबल टू द चेंज. सो काय कीवर्ड्स काय की स्ट्रॉंगेस्ट, इंटेलिजंट आणि अडॅप्टेबल आणि सर्वाइव्ह या याच्यामध्ये. परत एकदा सांगतो, 5 सांगितलं तू. इट इज नॉट द स्ट्रॉंगेस्ट स्पेसिस दॅट सर्वाइव्स, नॉर द मोस्ट इंटेलिजंट वन, इट इज द वन दॅट इज मोस्ट अडॅप्टेबल टू द चेंज. ठीक आहे. आता ही लागली होती आपली थ्योरी ऑफ इव्होल्युशनला लागू पडली. सो इट इज युपीएससी सुद्धा काय आहे की एक इव्होल्युशनच असल्यासारखं तुमच्यासाठी. प्री क्लिअर केली, सर्वांना समजा फ्री झाली खुश. त्याच्यानंतर मेन्स दिली, मेन्स बरी गेली, बघू काय होतं. मेन्सचं कोणी प्रेडिक्ट थोडंसं करू शकत. मेन्स क्लिअर झाली, इंटरव्ह्यूला गेलो, इंटरव्ह्यू क्लिअर झाला, हो इंटरव्ह्यू पण क्लिअर झाला. काय भेटलं? IRS भेटलं. परत IAS साठी अटेम्प्ट. इथे कुठेतरी तुम्ही बॅक आलात तर परत वापस करा. म्हणजे IRS भेटले किंवा IPS भेटलं तरी पण अटेम्प्ट देणारे तसे. सो इट इज लाईक अडॅप्टेबिलिटी. जर तुम्ही रँक असेल तरी पण अभ्यास करणारे वेगळे असतील. तुमच्या पुढच्या अटेम्प्टसाठी कॉम्पिटिशनमध्ये असे लोक असतील की जे रँक काढून यावर्षी परत तुमच्यासोबत अटेम्प्ट देतील पुढे, राईट. सो तो जो फॅक्टर असेल की तो तुम्हाला अडॅप्ट करायला लागेल. जसे की माझ्या कॉम्पिटिशनमध्ये फ्रेशर्स पण होते, ज्यांच्याकडे रँक आहे ते पण होते, IPS लोक पण होते, IRS पण होते, सर्वच असते. तर त्या पद्धतीनं तुम्हाला प्रत्येक प्रोसेसला अडॅप्ट करायला लागेल. बाकी प्रिपरेशन बद्दल सांगायचं झालं तर आणखी की सांगितलं की फर्स्ट यू स्टडी द एक्झाम, देन स्टडी फॉर द एक्झाम. म्हणजे पहिले परीक्षेचा अभ्यास करा आणि नंतर परीक्षेसाठी अभ्यास करा. युपीएससीचा जो पॅटर्न आहे तो वेगळा आहे. त्यासाठी काय नेसेसरी आहे ते अंडरस्टँड करणं गरजेचं आहे आणि तशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करायला हवा, राईट. की आहे अभ्यास, क्लास झाला, तिथे काहीतरी झालं, सपोज थोडं वाचायचं, हे करायचं. सो हे काय होईल की तुम्ही जस्ट यू आर फॉलोइंग, ठीक आहे, की दिस इज लाईक अ गायडन्स टू यू. तुमचं ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन असेल तर इट विल बिकम अ 2 वे प्रोसेस, राईट. फक्त नोट्सच्या दृष्टीने बघतात, काहीतरी लिहून दिलं नोट्स, तर ते फक्त तुम्ही यू आर ट्राईंग टू टेक मॅक्झिमम इनपुट्स फक्त जे काही की, आणि आउटपुट तुमच्याकडून काही येत नसेल तर इट विल नॉट बिकम अ 2 वे प्रोसेस. आणि जे नेसेसरी पुढे तुम्हाला पडेल तर त्याच्यामध्ये तुमच्याकडून ते तुम्ही प्रोड्यूस करू शकता. फॉर एक्झाम्पल युपीएससीच्या मी 2 मेन्स दिल्या, एक 1300 तर प्री सिलेक्ट, 14 आणि 15 2 मेन्स दिल्या आणि दोन्ही मेन्स मध्ये इंटरव्ह्यूचा कॉल आला. रिझल्ट 15 मध्ये आला, बट ऍटलीस्ट आय वॉज एबल टू क्लिअर 2014 मेन्स ऑल्सो. सो त्याच्यासोबत आता जर एमपीएससीचं घ्यायला गेलं, एमपीएससी जर काय सायमल्टेनियसली बरेच जण झाले, तर एमपीएससीच्या मी 3 मेन्स दिले. 3 मेन्स 2013 मध्ये जेव्हा ग्रॅज्युएशन संपलं तेव्हा लगेच एक प्री दिली होती आणि मेन्स पण दिली होती.
2014 ची मेन्स दिली, 2015 जी आता झाली ती पण एमपीएससी ची मेन्स दिली होती. तर एमपीएससीचा प्रवास जसं युपीएससी कडे अपवर्ड चालू होता तसं एमपीएससीचा डाऊन होता. एमपीएससी मध्ये मी 13 मध्ये जेव्हा अटेम्प्ट दिला तर मेन्स दिली, 13 मध्ये माझा इंटरव्ह्यूचा कॉल, म्हणजे सिलेक्शन तर झालं नाहीये फर्स्ट ऑफ ऑल एमपीएससी मध्ये, सो सिलेक्शन झालेलं नाहीये. तर 13 मध्ये जेव्हा मेन्स दिली तेव्हा इंटरव्ह्यूचा कॉल 10 मार्कांनी राहिला. 13 मध्ये मेन्स दिली, इंटरव्ह्यूचा कॉल येते का बघ बघितलं, कारण प्री युपीएससी झाली नव्हती म्हणून तो दिला आणि इंटरव्ह्यूचा कॉल 10 मार्कांनी राहिला. 14 मध्ये परत अटेम्प्ट मेन्स दिला आणि इंटरव्ह्यूचा कॉल 20 मार्कांनी राहिला. आणि 15 मध्ये आता दिली होती तर तो परत इंटरव्ह्यूचा कॉल 40 मार्कांनी राहिला. सो तिथे होते की डाऊनवर्ड गुरु होते की आता जर 16चा अटेम्प्ट द्यायची एमपीएससीची गरज पडली असती तर निगेटिव्ह मध्ये मार्किंग करायला सुरू झालं. सो 10, 20, 40 असा इंटरव्ह्यूचा जो कॉल होता तो तसा राहिला. कारण काय, कारण ते एमपीएससी कडे थोडंसं कधी सिरियसली बघितलं नाही. असं नाही की एमपीएससीचा अभ्यास केला होता तरी पण रँक नाही आला, बट त्याच्याकडे कधी सिरियसली तेवढं बघितलं नाही की एमसीक्यू असतील, त्यानंतर मटेरियल असेल, सो त्याच्याकडे किती केअरफुली पाहायला पाहिजे, किती कोणते जे एमसीक्यू असतील, एरियाज असतील जसे की एचआरडी संसाधन विकास, मानव संसाधन विकास, सो त्यासाठी असेल किंवा कोणतं मटेरियल लागत असेल तर ते कधी वाचायला पाहिजे. पुण्यातलं हे मटेरियल आहे, मराठीतून काय वाचायला पाहिजे त्याच्यासाठी वेगळं, ह्याच्याकडे कधीच फोकस नाही केला. जे झालं तर झालं, ठीक आहे. मग त्याच्यामध्ये एवढे तुटके की मलाही वाटतं की थोडंसं वाटतं, लाज वाटल्यासारखं वाटतं कधी कधी की ते पेपर दिला की वाटतं काय 150च्या 150 अटेम्प्ट करून यायचं. कधी वाटायचं नाही की तो क्वेश्चन होता मोर की लांडगा, लांडोर. सो तिथे जे क्वेश्चन होता की मोर नाचतो का लांडोर नाचतो वगैरे, तर तसे जे क्वेश्चन आपण तुक्के मारायचं म्हटलं तर काही फेकतो, तसेच जे येईल ते अटेम्प्ट करून यायचं. मग ते काही थोडासा सिरियसनेस दिसत नाही, सिन्सिअरिटी दिसत नाही. आणि इफ यू आर नॉट सिन्सिअर यू कॅनॉट मेक इट थ्रू. कोणती एक्झाम असेल, सिन्सिअरिटी जी आहे खूप महत्वाची असते. तुम्ही युपीएससी मध्ये असा कधीच विचार नाही केला की इथिक्स केस स्टडी म्हटलंय ना काहीतरी थोडंसं लिहून जाऊ दे, हे काही येत नाही किंवा हा पॅटर्न थोडासा राहतो की आर्ट अँड कल्चर आहे, थोडंसं आर्ट अँड कल्चर सोडलंच होतं पण तरी पण की पूर्णपणे ब्लँक जाऊया किंवा थोडासा जो सिरियसनेस फॅक्टर नसतो, एस्से आहे, स्ट्रक्चर कुठे बनवणार, तुझा डायरेक्ट लिहूया, तर असा कधीच विचार नव्हता केला. युपीएससी मध्ये एव्हरी मायन्यूट डिटेल असेल आणि एफर्ट जे असतील ते टोटली युपीएससी कडे वळवले होते आणि त्याच्यामुळं रँक जो आहे तो युपीएससी मध्ये चांगला आला. आणि ऍट द सेम इयर एमपीएससी मध्ये इंटरव्ह्यूचा कॉल पण 40 मार्कापेक्षा जास्त मार्क. द रिझन इज दिस की सिन्सिअरिटी थोडंसं तिथे काही विचार नव्हता केला. आपण विचार नाही केला की निगेटिव्ह मार्किंग मध्ये किती जाते. प्रत्येक पेपर मध्ये नक्कीच एमपीएससीच्या 150 अटेम्प्ट केल्यानंतर निगेटिव्ह मध्ये जास्त जाईल. म्हणजे जर तुम्ही क्वेश्चनचं कॅल्क्युलेशन केलं, 150 क्वेश्चन्स 150 मधले बरोबर किती आले, किती टू 60, एवढे तुक्के मारल्यानंतर 60 यायचे. सो 60 वगैरे आले, पण चुकतात किती 90 चुकतात. सो 90चं जर तुम्ही हे काढलं, निगेटिव्ह काढलं तर किती होतं 30 मार्क, 60 मायनस 30, सो मार्क आले 30 मार्क. असे मार्क आले होते. ह्याच रेंज थोडेसे जास्त असतील अजून, बट अशा रेंजमध्ये मार्क आले होते. सो हेच पॉईंट की तिथे हाच विचार केला की निगेटिव्ह मध्ये किती चुकतील किंवा लागतात ते बरोबर लागतात का. वेळ तर भरपूर उडायचा, 150 एमसीक्यू जे होते. तर सेकंड आपण बघतो युपीएससी मध्ये की फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड असे घेतो आपण. इश्यूवर आहेत ते पहिल्या राऊंड मध्ये, त्याच्यानंतर सेकंड राऊंड मध्ये जे कन्फ्युजिंग येत असेल किंवा एलिमिनेशन मेथड ऐकली असेल युपीएससी. तर एलिमिनेशन मेथड फक्त याच्यासाठी बघायचं की इलिमिनेट किती एमसीक्यू झाले माझे, ठीक आहे, एवढे एमसीक्यू झाले अटेम्प्ट, एवढा फास्ट अटेम्प्ट वगैरे करून टाकायचं त्याच्यामध्ये. अगेन सिन्सिअरिटी इज द बेस्ट पॉलिसी, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी म्हणतो आपण. ऑनेस्टी इंटरव्ह्यूसाठी ठेवा, पण सध्यासाठी सिन्सिअरिटी इज द बेस्ट पॉलिसी. सांगितलं एन्व्हायरमेंट खूप चांगलं आहे. आता जर तुम्हाला ऑप्शन दिले की सगळ्यात चांगली गोष्ट सध्या या क्लायमेटमध्ये करण्यासारखी काय असते, सो प्रत्येक जण हा नाही म्हणणार की इथे बसून ऐकणं रँकरला आणि नोट्स वगैरे काढणं किंवा एवढं ऍडजस्ट करून बसतं. सो एवढं ऍडजस्ट करून बसणं किंवा हे असेल. सो इथे कशासाठी यू आर हॅव्हिंग सम गोल, सम एम, आणि त्यासाठी थोडं सिन्सिअरिटी अँड डेडिकेशन लागतं. फक्त आता तुम्ही आलेला ही जी आहे ती पुढे कंटिन्यू ठेवणं जास्त नेसेसरी आहे. बिकॉज सस्टेनेबल जी आपण डेव्हलपमेंट म्हणतो, सस्टेनेबल कधी पण प्रोसेस तेव्हा असते की आपण ते कंटिन्यू डेली लाईफ मध्ये त्याला इन्कल्केट करतो.
त्या प्रोसेसला आपण रोज करण्याचा प्रयत्न करतो. आज जाऊन सगळेजण ऐकतील, सगळेजण 8-10 तास अभ्यास करतील, म्हणतील की 10 तास अभ्यास झाला, खूप चांगला अभ्यास झाला. एक 4-5 दिवस जातील, पुन्हा सर्वजण सॅरट होऊन जाते. तर ते जे आहे की स्वतःच एक सस्टेनेबिलिटी वाटतं, तर सॅरट वगैरे नका होऊ. सो प्रोसेस जी आहे त्याला लांबचा टप्पा असतो. तुम्हाला वाटेल आता की एकदम एनर्जी मध्ये असतात सगळेजण की हे करायचं ते करायचं, फर्स्ट अटेम्प्ट मध्ये रँक वगैरे. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये रँक तुमचं जर आतापासून जर हा जो पिरियड कसा युटिलाइज करताय त्याच्यावरती डिपेंड असतं. तिथे जाऊन तुमचा फर्स्ट रँक नाही येणार आहे. जून आलं आणि तेव्हा म्हणतात की आता मी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये रँक काढेल किंवा काय, तर तिथं नाही होत. तुमचा आजपासून जर तुम्ही युटिलाइज केला टाइम तर नक्कीच तुम्ही फर्स्ट अटेम्प्ट मध्ये रँक काढू शकता. कारण असं नाहीये की अटेम्प्ट जास्ती लागतात किंवा खूप एक्सपिरियन्सची गरज असते. काही म्हटलं एक्सपिरियन्स किंवा वायझर पीपल असे असतात की जे एक्सपिरियन्स नुसार शिकतात. म्हणजे आपण म्हणतो की जे ओल्ड एज पीपल आहेत त्यांना सर्व माहित असतं, राईट. सर्व माहित असतं त्यांना की काय आहे हॅपनिंग्स, काय काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे. पण ते काय असतं की त्यांनी त्यांच्या युथ मध्ये पण त्यांना माहित नसतं. आता आपल्याला सांगतात की हे कर ते कर, ठीक आहे. आपण म्हणतो काय ओल्ड झालेत म्हणून सांगतात आपल्याला, बट ते काय असतं की त्यांना एवढा एक्सपिरियन्स नुसार आलेलं असतं. पण जे एक्सपिरियन्स जो त्यांना मिळालेला आहे तर तो काय असतो की दुसऱ्याकडे पण आणि स्वतःच्या चुका तेच तुम्ही काय करू शकता, यू कॅन कट शॉर्ट दॅट पिरियड. तो पिरियड जो आहे तो तुम्ही कट शॉर्ट करू शकता. तुम्ही इंटेलिजंट असाल नक्कीच तुमचा आज न उद्या आहे, ठीक आहे. पण जर वायझर असाल तर तुम्ही फर्स्ट अटेम्प्ट मध्ये रँक काढण्याचा प्रयत्न करा. बेसिकली आणखी पर्सनल इन्फॉर्मेशन काही जास्त सांगणार नाही. प्रवास लांबचा असतो, बऱ्याचशा गोष्टी योगायोगाने असतात, काही कराव्या लागतात. जसं की आता सपोज माझं प्रायमरी एज्युकेशन लालबहादूर शास्त्री मधून झालं आणि आता अकॅडमीज आम्ही जॉईन घेऊन आहे किंवा पॅरेंट अकॅडमी असणार आहे लाईफ लॉंग मध्ये. सो लालबहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन, सो लबासना जे म्हणतो, सो लबासना असणार आहे. आणि पॅरेंट अकॅडमी असतात, IPS ची पॅरेंट अकॅडमी हैदराबाद आहे सपोज, IRS ची आहे नागपूर. सो तशी IAS ची पॅरेंट अकॅडमी लबासना असते. सो लाईफ लॉंग तशी असते. बरेचसे इन्सिडेन्सेस होतात, तसे योग आहे तसे असतात. काही गोष्टी UPSCच्या एवढ्या लांबच्या टप्प्यामध्ये काही गोष्टी विसरत नाहीत, काही गोष्टी विसरावं म्हटलं तर विसरत नाही. सो असा बराचसा लांबचा टप्पा असतो. तर मला वाटतं की तुमचे आता काही क्वेरीज असतील तर त्या घेतो. आणि दुसरं काही UPSCचं जे सांगायचं, सपोज हाऊ युअर स्ट्रॅटेजी शुड बी, हाऊ युअर प्लॅनिंग शुड बी फॉर द नेक्स्ट स्टडी, तिकडे नंतर बोलूया. बट फर्स्ट त्याच्या अगोदर कोणाचे काही क्वेरीज असतील, डाऊट्स असतील किंवा कोणाला ओव्हरऑल ह्याच्यामध्ये काही सपोज प्रिपरेशन मध्ये काही वाटत असेल की दॅट विल बी बेनिफिशियल फॉर ऑल, दॅट युअर क्वेश्चन वुड बी बेनिफिशियल फॉर ऑल, असं काही असेल तर यू कॅन आस्क. ऑप्शनल, ओके. आणखी ऑप्शनल किती जणांनी डिसाईड केलेलं आहे? डिसाईड केले आहे किती जण? किती जणांनी एक ठरवलंय पण 2016 अटेम्प्ट पण देणार आहे असं कोणी? सो फर्स्ट ऑप्शनल बद्दल सांगेल की ऑप्शनल जे आहे तर एक महिना थोडं थांबून घ्या की ऍक्च्युली थोडं जास्त वेळ सांगितलं, 1-1.5 महिना वगैरे 2 महिने. बट पुढचा अटेम्प्ट लवकर आल्यामुळं तरी थोडंसं लवकर चालतं. पुढचा अटेम्प्ट जर ऑगस्ट मध्ये असतात तर म्हटलं असं थोडंसं यू कॅन टेक सम मोर टाइम फॉर डिसाइडिंग द ऑप्शनल. तर ऑप्शनल मध्ये असं आहे की ज्यांनी फिक्स करत आहेत, जे फर्स्ट त्याच्यामध्ये हँड रेस केलं होतं, तर बऱ्याच वेळेला असं होतं की ग्रॅज्युएशन किंवा बाकीच्या गोष्टी त्याच्यावरून बऱ्याचसा डिसाईड करतात किंवा फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन, राईट. सपोज जर माझं ऑप्शनल असेल सोशलॉजी, मी सांगेल सोशलॉजी, तर आपण काय बघतो की 16th रँकर काय म्हणतो की सोशलॉजी मध्ये हे बेनिफिट आहे, ठीक आहे. तर त्यावरून डिसाईड करतो. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की आपले किंवा मग विजन आहे तर तिथून किंवा दुसरं कोणता ऑनलाईन क्लासेस तिथे टॉपर्स ऐकतो आणि त्यावरून डिसाईड. तर ऑप्शनल मध्ये काही ऍडव्हान्टेजेस आणि प्रत्येक डिसएडव्हान्टेजेस असतात प्रत्येक ऑप्शनल मध्ये थोडेफार. सो आपल्याला काय थोडेसे कम्फर्टेबल आहेत ते थोडेसे एरियाज फर्स्ट माहित असायला हवं. सपोज जर ऑप्शनला डिवाइड करतो एक जनरल एरिया देतो आणि त्याला लिनियर बट इट इज प्युअरली मेमरी बेस्ड.
आणि हा जो आहे मेमरी प्लस अनालिसिस असा बेस. ह्याला थोडंफार सायंटिफिक बेसिस आहे. सो वन्स यू अंडरस्टँड अ कॉन्सेप्ट देर इज नो नीड टू रिवाइज इट अगेन अँड अगेन. ठीक आहे, हा एक बेनिफिट आहे. आता स्कोरिंग पाहायला गेलं तर स्कोरिंग थोडंसं फ्लक्च्युएट होतं. Like first, on what criteria you are choosing the optional. Second, how your preparation strategy should be. And third जो असतो की how it is scoring. हे 3 पॉइंट असतो optional मध्ये, right? So पॉलिटिकल सायन्स, जिओग्राफी आणि हिस्ट्री. सो इथे काय की तुमचं जीएस ला ओव्हरलॅपिंग सिलेबस आहे बघा. सो जीएस ला ओव्हरलॅपिंग असल्यामुळे काय की हा वाचताना जीएस ला थोडा फायदा होतो. बट अगेन इथे काय एक मिसकन्सेप्शन असं असते की हा ऑप्शनल असेल सपोज तर पेपर 2 माझा झाला, पेपर 2 ला चांगले मार्क. सो दिस इज अ मिसकन्सेप्शन वगैरे. तर या वर्षी जर तुम्ही स्कोरिंग पॅटर्न जर पाहिला तर पेपर 2 मध्ये असं नाहीये नेसेसरी ज्याचं पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल होतं त्याला चांगला स्कोर आला. आणि सिमिलर इज द केस विथ द अदर म्हणजे ह्युमॅनिटी जे सब्जेक्ट आहेत त्याचं जर तुम्ही अस्पेक्ट घेतला असतो सिमिलर इज द ट्रेंड. फक्त जिओग्राफी आणि हिस्ट्री मध्ये म्हणू शकतो थोडाफार बेनिफिट होऊ शकतो. इथे पण इट विल डिफर बिकॉज इथे काय होते की यू रिलाय मोर ऑन इन्फॉर्मेशन. ठीक आहे, जर एवढी मोठी इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगितली औरंगजेबाबद्दल तुम्हाला जर सगळं पुस्तक वाचलं असेल तुम्ही, ठीक आहे, एक पुस्तक आलं आणि तुम्ही औरंगजेबाबद्दल पूर्ण पुस्तक वाचलं त्याच्यानंतर तुम्हाला जर स्पेसिफिक औरंगजेबाबद्दल एक 2-3 पॉईंट जर काढून क्वेश्चन विचारला तर काय होते वी टेंड टू गिव्ह मोर. हे विचार करत आपल्याला की एवढंच विचारलेलं आहे, एवढी सारी इन्फॉर्मेशन लगेच आठवते ना कारण पूर्ण पुस्तक वाचलेलं असतं. आणि मग काय होतं की आपण जे रिलेव्हंट आणि जे डिमांड आहे क्वेश्चनचा तो मीट न करता व्हॉट आय नो व्हॉट आय फील हे इकडे जास्त फिलिंग म्हणजे डिमांडकडे लक्ष न देता आपण सप्लाय देऊन टाकतो आणि तो काय होतो मिसमॅच होतो. आणि त्यामुळे जो आहे की क्वेश्चनची डिमांड आणि सप्लाय आणि अवेलेबल बनवतो थोडंसा. सो ते एक असतं की नॉट नेसेसरली की तुम्ही हा ऑप्शन चूज केले म्हणजे जीएस मध्ये खूप फायदा होतो. हा एक पहिले तर मिसकन्सेप्शन. त्यामुळे अशा बेसिसवर जर ऑप्शनल चूज करत असतात तर तो थोडासा चुकीचा लक्षामध्ये. कारण मॅक्झिमम जणांचं असं असतं मी पाहिलं तसं इंटरेक्शन केलं की ऑप्शनल हा डिसाईड करण्यामध्ये एक फॅक्टर असतो की मला जीएस ला फायदा होईल. हा एक तुम्ही म्हणू शकता की याला कोचिंग भेटेल, त्यानंतर मटेरियल भेटेल, त्यानंतर सिनियर्स भेटतील, गायडन्स भेटेल. दिस इज द पॉझिटिव्ह पॉईंट अबाउट दिस ऑप्शन. तुम्हाला कोणतेही हा ऑप्शन जर तुम्ही चूज केला तर असं नाही होणार आहे की मला मटेरियल भेटत नाहीये, मला कोणी गायडन्स भेटत नाही, मला माझे मित्र भेटत नाहीत की मी हा डिस्कस करू शकतो ऑप्शनल, मला सिनियर्स इंटरॅक्शन भेटत नाही, क्लासेस भेटत नाही, असं काहीच नाही होणार. ऑनलाईन मटेरियल सगळं अवेलेबल आहे तुम्हाला याच्यामध्ये. सो दिल्लीपासून गल्लीपर्यंत सो असं तुम्हाला अवेलेबल भेटत आहे. सो हे ऑप्शनलचा हा बेनिफिट असतो. ठीक आहे, बट यू आर इन पुणे. आता मला वाटतं की हा ऑप्शन कोणी चूज करायला पाहिजे की जे जरा थोडंसं आयदर क्लास लावू शकतात किंवा ज्यांना जास्त इनपुट्सची गरज वाटते. सो ते विचार करू शकतात. अगेन आय विल कम टू दिस ऑप्शनल्स अगेन. बट त्याच्या अगोदर सांगतो की अँथ्रो सेकंड ग्रुपमध्ये सपोज आता अँथ्रो झाला, झुलॉजी झाला, ठीक आहे, ॲग्री झाला. ॲग्री बॅकग्राऊंडची किती तिथे ॲग्री बीएससी ॲग्री तो लार्ज पॉप्युलेशन बरेच जण. ठीक आहे, सो ॲग्री यावेळेस तर चांगला स्कोर आहे ॲग्रीचा. इफ यू हॅव डन युअर ग्रॅज्युएशन व्हेरी सिन्सिअरली तर तुम्ही विचार करू शकता. इंजिनिअरिंग सारखं नसतं. इंजिनिअरिंगला म्हणेल की तुम्ही जरी ग्रॅज्युएशन सिरियसली केलं असेल तरी पण नका घेऊ. सिन्सिअरिटी आपल्याला वाटते की याच्यामध्ये म्हणतात वाचनातल्या यशाने तसं असतं. तर आपल्याला वाटतं की आपण नोट्स काढल्या आणि माझ्या नोट्स सगळ्यांनी वाचून पास झाले इंजिनिअरिंगमध्ये. कारण तेच असतं नोट्स कल्चर जे आहे इंजिनिअरिंग. तर इंजिनिअर्सला थोडंसं सजेस्ट करेल गो फॉर अदर ऑप्शन जरी तुमचं ग्रॅज्युएशन असेल तर. बट ॲग्रीवाले थोडेसे जर त्यांनी व्यवस्थित केलं असेल सो यू कॅन गो फॉर ॲग्री शुअरली. कारण ॲग्रीचा यावेळेसचा स्कोर चांगला आहे. ॲग्री तुम्हाला इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेसमध्ये हेल्प होईल. महाराष्ट्र वन सेवा असेल किंवा काही असेल. सो इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस इज अ व्हेरी गुड सर्व्हिस. ऑल इंडिया सर्व्हिसमध्ये काउंट होते. आणि बाकी सपोज महाराष्ट्रामध्ये तुम्हाला एवढं जास्त त्याचं माहिती नसेल जसं की ॲग्रीवाल्यांना थोडं माहिती असेल. बट अगेन सपोज जर तुम्ही मध्य प्रदेश पण जिथे फॉरेस्ट कव्हर आणखी जास्त आहे तिथे खूप साऱ्या पॉवर्स असतात इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेसला. तर त्या पद्धतीनं खूप चांगली सर्व्हिस आहे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस. ती तुम्ही थोडंसं सायमल्टेनियसली करू शकता. हा एक ॲडव्हान्टेज झाला. बट अगेन हा काय की तुमचा सिलेबस तुम्हाला माहित आहे. त्यानंतर प्रिपरेशन स्ट्रॅटेजी जास्त काही वेगळी नाही आहे युपीएससीसाठी. आणि अगेन इथे तर स्कोरिंग
या काही वर्षामध्ये बघितलं तर स्कोर खूप चांगला, यावर्षी तर ॲग्री खूपच चांगला स्कोर, बऱ्यापैकी चांगला स्कोर आहे ॲग्रीचा कम्पॅरेटिव्ह टू अदर ऑप्शनल्स. झुलॉजी हा थोडासा एवढा फेवरेबल नाही आहे, कारण झुलॉजी चा स्कोर किंवा गायडन्स जे म्हणजे थोडंसं कमी आहे. बट अगेन अँथ्रोपॉलॉजी आहे तो इट इज प्युअरली सायंटिफिक बेस्ड. इथे डॉक्टर कोणी आहे, MBBS, MBBS, BDS, BMS. ओके, सो हे झाले. त्यानंतर सपोज अदर इंजिनिअरिंग, सगळे इंजिनियर्स ठीक आहे. तर अँथ्रो जो आहे तर तो कसा आहे की आता नाव कम्पेअर बिटवीन, ठीक आहे. हा जो आहे सपोज तुम्हाला जर थोडंसं अनालिसिस आवडत असेल, अनालिसिस, ठीक आहे. जर सपोज तुम्हाला विचारलं की थिंकर, सपोज आता थिंकर डायरेक्टली सांगता येणार तुम्हाला, किंवा पॉलिटिकल सायन्स सगळे अनालिसिस किंवा हे जर विचारलं तर ते जर तुम्हाला सांगणं जर इथे जात असेल, सो अदर दॅन दॅट की पाठ करण्यापेक्षा तर हे ऑप्शनल बरे पडतं. जर तुम्हाला पाठ करायची सवय असेल किंवा सपोज पाठ करून थोडंसं कमी अनालिसिस पण एक साचा दिलेला तो अभ्यास करून जसा पेपर अटेम्प्ट करणं किंवा हे असेल, सो अँथ्रो इज अ लिटल कम्पॅरेटिव्हली बेटर ऑप्शन. ठीक आहे. अँथ्रोमध्ये तुम्हाला जास्त स्कोरिंग फ्लक्च्युएट नाही. यावर्षी पण डिसेंट स्कोर आहे. मागचे 2-3 वर्ष मी जसं ऑब्झर्व केलंय अँथ्रोपॉलॉजीचा स्कोर डिसेंट आहे. फ्लक्च्युएशन कमी असतात. इथे काय होतं की तुमचं थोडंसं ओपिनियन वगैरे चेंज होतात. ओपिनियन इट इज अबाउट ओपिनियन. ओपिनियन वगैरे पॉलिटिकल सायन्समध्ये जर थोडेसे ओपिनियन चेंज होत असतील, थोडासा स्कोर कमी जास्त येऊ शकतो. बट नॉट नेसेसरली की आता यावेळेस मध्ये की पॉलिटिकल सायन्सचा स्कोर कमी आहे. बट यावेळेसची टॉपर कोणत्या ऑप्शनलची, पॉलिटिकल सायन्स, अँड हा स्कोर इज 298. सो नॉट नेसेसरीली की जे आपण जवळ बघतो ते खरंच असतं, थोडंसं दिल्लीकडे पण पाहायला पाहिजे. सो इथे 298 स्कोर आहे, शी इज अ टॉपर. तर इथे जे आहे की थोडंसं अनालिसिस किंवा आपलं अंडरस्टँडिंग खूप जास्त मॅटर करतं. तुम्ही सुपरफिशियली एखादी गोष्ट अंडरस्टँड करून लिहिताय असं नाही व्हायला पाहिजे पॉलिटिकल सायन्स. बट इट कॅन इथे सब म्हणजे आपण म्हणतो की थोडंसं चालून जाईल अँथ्रोपॉलॉजी, एखादा टॉपिक तुम्हाला माहित असेल. ओके, सो ते झालं असेल तरी पण इफ यू नो द अदर एरिया यू कॅन अटेम्प्ट इट वेल. झुलॉजी वगैरे हा थोडंसं राहू द्या, कारण याच्याबद्दल काय मटेरियल वगैरे जास्त माहिती नाही. हां सो शी कॅन, ठीक आहे. जसं की आता सपोज टीना गावी, सो त्यांचं काय झालं होतं की BA पॉलिटिकल सायन्स, राईट. सो श्रीराम कॉलेजमधून झालं होतं. दॅट कुड बी वन रिझन टू गेट दिस मच ऑफ गुड स्कोर. टॉपर असण्याचं कारण ते पण असतं. सो इफ यू हॅव अ प्लॅनिंग आणि इंजिनियर नाही आहे म्हणजे तुम्ही कोणतं पण ऑप्शन चूज करू शकता. नो ऑफेन्स टू द इंजिनियर, ठीक आहे. डॉक्टर आहे म्हणून असं काही म्हणत नाही, नॉट अगेन्स्ट. ते व्हॉट्सअपचे मेसेजेस वेगळे, डॉक्टर इंजिनियर, ठीक आहे. तर ते खूप सारे काही वाटते. मला एक आठवत होतं, कालपूरच मला एकाने पाठवलं होतं की डॉक्टर्स वर्सेस इंजिनियर. आता जे आमचं स्कूलचा क्लब असतो तो म्हणतो की इंजिनियर म्हणतो की आम्ही एवढे मशीन रिपेअर करतो आणि डेली यूज मध्ये काय करतो तुम्ही, प्रत्येक गोष्ट जी आहे इट इज लाईक अ मशीन. तर ती मशीन यूज करतो, मशीन जी यूज करतो तर ती बिकॉज ऑफ इंजिनियर्स, ठीक आहे. कार असेल हे असेल, तर डॉक्टर म्हणतो त्याला ठीक आहे म्हणतो, मशीन ते तयार करतो, रिपेअर पण करतो, मशीन चालू असताना रिपेअर करतो. आम्ही बॉडी चालू असताना रिपेअर करतो बॉडी. सो नॉट तसं नाही, बट अगेन थोडेसे हे ऑप्शनल तुम्हाला मटेरियल भेटतं दॅट्स फाईन. जिओग्राफीचं जे आहे थोडं सायंटिफिक बेस्ड असतं. सपोज जर तुम्ही एखादा कॉन्सेप्ट वाचला, सायक्लोन वाचला, राईट, सायक्लोन वाचला, त्याच्यानंतर एल निनो वाचला, ठीक आहे. ज्यांना थोडंसं माहिती आहे त्यांना एल निनो माहित असतं. सो हा तुम्हाला नंतर सायक्लोन वाचला, अर्थक्वेक वाचला, व्होल्कॅनो वाचला, हा फिनॉमिना वाचल्यानंतर थोडासा रिटेंटिव्हिटी फॅक्टर असतो जिओग्राफी, बिकॉज इट इज सायंटिफिक बेस्ड. की एखादी गोष्ट अशी आहे तर ती कशा पद्धतीने आहे, हाऊ इट इज रिलेटेड वगैरे, ह्या जे असतात तर ते थोडंसं जिओग्राफीमध्ये असतं. सो अगेन इथे अंडरस्टँडिंग आणि कॉन्सेप्ट तुमचे क्लिअर असतील, यू कॅन अटेम्प्ट इट बेटर. आणि लास्ट जो आहे हिस्ट्री, तर तो हिस्ट्रीमध्ये इट इज अबाउट रिव्हिजन आणि हाऊ यू आर एबल टू रिमेंबर द फॅक्ट्स. जर तुमचं रिव्हिजन स्ट्रॅटेजी चांगली असेल, बैठक चांगली असेल आणि इंटरेस्ट असेल, हिस्ट्रीमध्ये सगळ्यात नेसेसरी असतो इंटरेस्ट असणं खूप गरजेचं आहे. लाईक औरंगजेबाचं काय काय होतं किंवा दुसरा कोणता जरी घेतला, अकबर घेतला, तर तेव्हा काय काय होतं ते वाचताना जर तुम्हाला यू आर लुकिंग स्ट्रिक्टली फ्रॉम सिलेबस पर्स्पेक्टिव्ह थोडंसं बोर होईल.
थोडासा इंटरेस्ट असणं गरजेचं आहे. सपोज जर पहिल्यापासून अवांतर वाचण्याची सवय असेल, हिस्टॉरिकल बुक वाचण्याची सवय असेल, तर काय होतं की इथे थोडा बेनिफिट होतो. तर आणि तुम्हाला त्याच पद्धतीने खूप रिव्हिजन इथे थोडंसं गरजेचं असतं. बिकॉज वोलाटाईल जर आपण ऑप्शनल बघायला गेला तर तो हिस्ट्री आहे असं मला वाटतं की इफ यू रीड इट वन्स तुम्हाला येणार नाही तो. ठीक आहे. सो इथे काय की तुमचं वोलॅटिलिटी फॅक्टर जास्त आहे, त्यामुळे तुमचं एक तर रिटेंटिव्हिटी थोडी जास्ती असेल, सेकंड इंटरेस्ट असेल आणि परत थोडं रिव्हिजन करण्याची जर तुमची तयारी असेल तर हिस्ट्री इज अ बेटर ऑप्शन. तिन्ही ऑप्शन थोडेसे सेफ आहेत. रिझन असं आहे की खूप सारा पॉप्युलेशन किंवा खूप सारा क्राऊड ह्याच्यासाठी बसतो, मॅक्झिमम ऑप्शन याच्यातून चूज करतात. तर सेफर आहे, मटेरियल भेटेल, क्लासेस भेटतील, गायडन्स भेटतील, सिनियर भेटतील, रँक होल्डर भेटतील. बट अगेन इथे काय होतं की तुमचं म्हणजे कॉम्पिटिशन जे असते खूप जणांसोबत असते लक्षामध्ये, बिकॉज ऑप्शनल जे आहेत ते खूप जास्त जण चूज करतात. जर तुमच्याकडे ऑप्शन असेल जसं की MSc झुरॉलॉजी, तर यू कॅन नो की आय एम कॉम्पिटिंग विथ लेस नंबर ऑफ पीपल. बट इथे ॲडव्हान्टेज हा आहे, पण डिसएडव्हान्टेज असा बघतो की जर आपली स्ट्रॅटेजी चुकली किंवा आपला अभ्यास कमी असेल तर आपण एकदम खाली होऊन जातो. सो इथे ॲडव्हान्टेज आहे की तुम्हाला हेड स्टार्ट ऑलरेडी पुढे असतो तुमचा ऑप्शन. लाईक जसं सपोज एखाद्या पॉलिटिकल सायन्स सो ही हॅज टू स्टार्ट फ्रॉम अ स्क्रॅच. प्रिएम्बल म्हणजे काय, कॉन्स्टिट्यूशनचं इथून माहिती करून घ्यावं लागेल. राईट. सो तिथून तुम्हाला माहिती करून घ्यावी लागेल. पण या वेळेमध्ये पुढच्या अटेम्प्ट पर्यंत कव्हर होण्यासारखे ऑप्शन आहे. असं नाही की पुढचा अटेम्प्ट देत आहे आणि वेळ कमी आहे असं काहीच नाही तुम्हाला. सो हेड स्टार्ट काही काही ऑप्शनला भेटतो. मेडिकल सायन्सचे कुणी आहे एक तर मेडिकल सायन्स, ओके, दोघं जण आहे. सो मेडिकल सायन्स बद्दल काही जास्त सांगणार. सो मेडिकल सायन्स प्युअरली टेक्निकली. सो इथे ॲग्री जसं सांगितलं, ॲग्रीचे बरेच जण आहेत. ॲग्रीमध्ये तुम्हाला फायदा होईल. ॲग्री मी तर सजेस्ट करेन गो फॉर ॲग्री, कारण ॲग्रीचं रँकर्स पण आहेत, तुम्हाला गायडन्स पण भेटेल, मटेरियल माहिती आहे आणि बेटर तुम्हाला ते आहे की 2 एक्झामला सायमल्टेनियसली टॅकल करतात. स्कोरिंगचा काहीच प्रश्न नाही ॲग्रीमध्ये. फक्त पर्सनली जर काय व्यवस्थित केलं नसेल ॲग्रीमध्ये किंवा ग्रॅज्युएशन तुम्ही न वाटत म्हणजे प्रिपरेशन व्यवस्थित केलं नसेल, आणि सेकंड म्हणजे कधी कधी काय होतं की ग्रॅज्युएशनचा जो विषय करतो ते थोडंसं एक स्टॅग्नन्सी येऊन जाते आणि डिसलाईक तयार होऊन जातो, जसं की इंजिनियर्स. सो बरेच जण विचार करतात काय इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा जे काय मेकॅनिकल इंजिनिअरिंग BE असेल वगैरे, तर तिथे काय असतं की ते जर विषय तुम्हाला वाचा म्हटलं तर तुमच्या डोक्यावर लगेच होतील काय वाचू शकत नाही, परत एकदा वाचू शकत नाही असं असतं. तर तसा जर एक फॅक्टर असेल तसं तर तुम्ही ग्रॅज्युएशनचा विषय चेंज करू शकता. म्हणजे जर ग्रॅज्युएशनच्या विषयांबद्दल डिसलाईक असेल आणि तो करण्याची तयारी नसेल, देन यू कॅन गो फॉर अदर ऑप्शन. ठीक आहे. अगेन अँथ्रोपॉलॉजीचं मटेरियल सगळं अवेलेबल आहे. अँथ्रोपॉलॉजी जो आहे तो मॅक्झिमम सेल्फ स्टडीवर लागेल, पण इथे जो आहे थोडासा गायडन्स तुम्हाला लागेल. हिस्ट्रीला तरी थोडासा कमी असेल तरी चालेल, बट जिओग्राफी आणि पॉलिटिकल सायन्सला यू विल नीड सम गायडन्स. क्लासेस असतील किंवा मॅक्झिमम क्लासेस लावण्याची आवश्यकता आहे तसं नाही, पण आवश्यक म्हणजे बऱ्यापैकी ॲटलिस्ट क्लासेस नसतील तर सिनियरचे इंटरॅक्शन किंवा यू हॅव टू अडॉप्ट सम स्मार्ट स्टडी, जसे की ऑडिओ व्हिज्युअल असेल काही असेल. त्यानंतर कोणतं राहिलं, सोशोलॉजी. सोशोलॉजी, सायकोलॉजी हे जे आहे, फिलॉसॉफी आणि सायकोलॉजी, तर हे जे ऑप्शनल आहेत तर यांचा ॲडव्हान्टेज असं आहे की सिलेबस खूप छोटा आहे. ओके, सिलेबस जो आहे तो खूप छोटा आहे. तर इथे तुम्हाला जास्त विचार नाही करावा लागत की मटेरियल कलेक्ट करणे किंवा हे एफर्ट्स कमी आहेत थोडे. इकडे काय होते की एफर्ट्स थोडेसे वाढतात. सपोज की डेली क्लासेस असतील, शुभ्राने क्लासेस असतील, तर तिथले नोट्स असतील पॉलिटिक्स आणि इथे कोणते तुम्हाला घ्यायचे असतील किंवा हे जे असेल तर थोडे एफर्ट्स इकडे जास्त मटेरियल कलेक्शन आणि बाकीच्यामध्ये थोडे जास्त असतात. सोशोलॉजीचं कसं आहे की सपोज मटेरियल थोडंसं लिमिटेड आहे, बट युअर स्कोरिंग आणि प्रिपरेशन डिपेंड्स मोर ऑन अनालिसिस. ठीक आहे, की अनालिसिस कडे जास्त कसं बघण्याचा तुमचा दृष्टिकोन आहे. सपोज आता आय गेस एक क्वेश्चन आठवतो त्याच्यामध्ये की लिव्ह इन रिलेशनशिप. ओके, की लिव्ह इन रिलेशनशिप इंडियामध्ये वगैरे वाढत आहे प्रमाण, आणि व्हॉट डू यू थिंक अबाउट इट, असं काही क्वेश्चन होता सोशोलॉजी ऑप्शनल मध्ये, नॉट इन GS, दिस इज स्ट्रिक्टली अबाउट ऑप्शनल. सो तिथे जो होता जो क्वेश्चन होता तो
सोशलॉजी तो जो क्वेश्चन होता तो दॅट इज मोर ऑन युअर म्हणजे हाऊ यू हॅव लुक अपॉन सोसायटी, सोसायटीकडे बघण्याचं तुमचा पर्स्पेक्टिव्ह कसं आहे त्यावरती तुमचं मॅक्झिमम असेल. त्याच्यामध्ये तुम्हाला काही इन्फॉर्मेशन लिहायची गरज नाही की चाणक्याने सांगितलं होतं याच्याबद्दल, गरज नाही. सो इथे तुमची इन्फॉर्मेशन चेक होत नाही जास्त. सो हिअर युअर पर्स्पेक्टिव्ह विल मॅटर मोर, अनालिसिस अँड पर्स्पेक्टिव्ह. ठीक आहे, प्रत्येक सोशल इश्यू असेल, डावरी असते, तर डावरीमध्ये तुमचे कसे तुम्ही ओपिनियन फॉर्म केले, डावरीबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन विचारली तर असं नाही की सोशलॉजीमध्ये खूप वेगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटेल. सिमिलरली विथ चाइल्ड लेवल, ठीक आहे, डावरी जर घ्यायला गेलं तर डावरीमध्ये आता सपोज युअर ओपिनियन इज आस्क्ड की डावरी घ्यायला पाहिजे का नाही, घ्यायला पाहिजे का नाही, तो म्हणतील की रँक आला तर घ्यायला पाहिजे, नाही आलं तर मग चालून जाईल. सो हा काय की तुमचा डावरीकडे बघण्याचा कसा एक अँगल आहे. सो आता इथे जर जस्टिफाय करायचं असेल तर डावरी न घेणारे जे म्हणतील, आता सपोज जर इथे विचारलं तर मॅक्झिमम पीपल विल से की डावरी इज डावरी घ्यायला नाही पाहिजे, इट इज अ सोशल प्रॉब्लेम. ठीक आहे, सोशल तो जो प्रॉब्लेम आहे तो आहे, त्यामुळे डावरी घ्यायला नाही पाहिजे. सो त्यांना रिझनिंग विचारले तर व्हॉट एव्हर रिझनिंग दे विल, ठीक आहे. बट अगेन ऑन द अदर साइड जर म्हटलं की डावरी घ्यायला पाहिजे असे म्हणणारे कुणी असतील, कुणी आहे का पाहिजे जस्टिफिकेशन लेट देम ऑल्सो हिअर, कुणी आहे. सो सो जर कोणी म्हणत असेल घ्यायला पाहिजे, ठीक आहे, तर तो काय जस्टिफिकेशन देईल की काय समोरच्या पार्टीला आम्ही, ठीक आहे, मला काही प्रॉब्लेम नाही, माझी जी वाईफ होणार तिला प्रॉब्लेम नाही, माझ्या पॅरेंट्सला प्रॉब्लेम नाही, आणि मेन म्हणजे सासऱ्याला प्रॉब्लेम नाही, प्रॉब्लेम काय कोणाला प्रॉब्लेम नाही, आय एम नॉट डुईंग एनी हार्म टू एनीबडी. नाही, हे जस्टिफिकेशन तो एक. आता हे तर कोणी एक्झाम मध्ये लिहिणार नाही त्यावर, राईट, की असं आहे. बट काय होते की युअर कन्व्हिक्शन अबाउट सोशल प्रॉब्लेमकडे बघण्याचा दृष्टिकोन जर आपला चांगला असेल तो आय गेस सोशलॉजी थोडासा बेटर ठरतो. अगेन सिलेबस छोटा असल्यामुळे यू गेट वास्ट स्कोप टू फोकस ऑन अनालिसिस. ठीक आहे, अनालिसिस पर्स्पेक्टिव्ह कडे लक्ष द्यायला वेळ मिळतं आणि तुम्ही त्या पद्धतीने तुमचं अनालिसिस डेव्हलप करू शकता. ओके, आता बरेच इथे कसं असतं की या प्रोसेसमध्ये सपोज हे 3 ऑप्शन आहेत, सोशलॉजी, फिलॉसॉफी आणि सायकोलॉजी. थोडेसे ओपिनियन जे असतात, जर आपण फर्म ओपिनियन घेणारे असू किंवा एक ब्रॉडर स्कोप असेल, आपली लँग्वेज चांगली असेल, सपोज आता नॉट नेसेसरीली मराठी किंवा इंग्लिश कंपॅरिझन किंवा काय, बट जर सपोज की एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये पार्टिसिपेशन असेल, एसे रायटिंग चांगलं असेल, हे सगळे जर थोडेसे एसे रायटिंग मध्ये कसं असतं की जनरली आपण एक ट्रेड सांगतो किंवा एखादा एक लाईन आपण मोठी करून सांगतो नाही. आता का मागच्या वर्षीचा एसे काय, क्विक बट स्टडी विन्स द रेस, हा एसे, आणि त्याच्यावर किती लिहायचं 1000 वर्ड्स, 1200 वर्ड्स, म्हणजे काय थोडक्यात काहीच नाही एक्स्ट्रा टॉपिक मध्ये, क्विक बट स्टडी विन्स द रेस. तुम्हाला तेवढं व्यवस्थित द्यावं लागेल, दॅट वुड फेच द मार्क. ठीक आहे, आता जसं मागच्या वर्षी मी हा लिहिलं होतं, कॅरेक्टर ऑफ इन्स्टिट्यूशन इज रिफ्लेक्टेड इन राईट. सो हे काय आहे की थोडक्यात इथे तुम्हाला सिलेबस कमी असेल, पण सिलेबस झाला म्हणून चालणार नाही तुम्हाला, इथे तुम्हाला अनालिसिस आणि अदर पर्स्पेक्टिव्ह जास्त नेसेसरी आहे. ओके, डावरी बद्दल तुम्हाला बोलायचं झालं तर यू शुड बी सो यू शुड हॅव अ सच अ स्ट्रॉंग कन्व्हिक्शन की तुम्ही त्या पद्धतीने त्याला एक्सप्रेस करू शकता. आणि थोडी लँग्वेजवर कमांड थोडीशी लागते इकडे असं मला वाटतं. इकडे नॉट नेसेसरी जिओग्राफी असेल किंवा हिस्ट्री असेल, लँग्वेजवर खूप कमांड पाहिजे, ठीक आहे, तुला थोडंसं लँग्वेज व्यवस्थित पाहिजे असं काही नाही. बट अगेन इथे सिलेबस कमी, हे सगळ्या गोष्टीवर तुम्ही फोकस करू शकता. लँग्वेज कमांड किंवा काय असेल तर या गोष्टीवर तुम्ही फोकस करू शकता. फिलॉसॉफी आणि सायकोलॉजी बद्दल जास्त सांगा, इथे प्युअरली फिलॉसॉफी जे आहे, थोडंसं बॅकग्राऊंड असेल, कोणी ओळखीच असेल तर यू कॅन डिस्कस. नाव दिस इज फ्रॉम माय पर्स्पेक्टिव्ह. आता जर तुम्हाला जर याच्यामध्ये जर काय वाटत असेल, यू कॅन कॉन्टॅक्ट रिस्पेक्टिव्ह रँकर्स हू हॅव गॉट रँक चुजिंग दिस ऑप्शन्स. तर यानंतर एक उरला तो म्हणजे कोणता, आणखी कोणता होता, लिटरेचर. सो लॉ, येस लॉ आहे काय. सो फबॅड बद्दल ऍब्सोल्युटली नो कमेंट्स. फबॅडचा पॅटर्नच बराचसा फ्लक्च्युएटिंग असतो. यावर्षी स्कोर डिसेंट आहे. फबॅड चूज करणारे आणखी पण खूप जास्ती क्राऊड आहे. फबॅडचं अगोदर असं बघण्याचं दृष्टिकोन पण होता की तिथे एक पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन म्हणून तो घेतल्यानंतर एक ब्युरोक्रॅटसाठी काय नेसेसरी आहे ते आपण त्या ऑप्शनमधून वगैरे शिकू असेल ते थोडं फबॅडमध्ये ठेवू. पण कॉन्सिक्वेंटली स्कोर कमी आल्यामुळे थोडंसं त्याचं जे आहे रेप्युटेशन खराब झालेलं आहे. त्यामुळे सलमान खान सारखं पण अगेन इट इज रायझिंग
की लास्ट इयर यावर्षी चांगलं बऱ्यापैकी रिकवर झालेलं आहे पॉकेट. लॉ आहे, परत लॉ ॲग्री सारखंच आहे. सो लॉ मध्ये स्कोर वगैरे यावेळेस बरं जास्त मला भेटले नाही. एक जण कोणते भेटलं होतं तिथे चांगला ऐकला. बट काय होतं की एक छोटे जे ऑप्शनल असतात फिलॉसॉफी सायकोलॉजी याच्यासाठी एका दुसरा भेटतो आणि आपण त्याच्यावरून जज करायला बघतो. मग आपण हे लक्षात नाही घेत की त्यानं किती डिफिकल्टी मधून प्रिपरेशन केलेलं आहे किंवा कशा ह्याच्याने त्यांना स्कोर मिळलाय. या ऑप्शनल बद्दल ट्रेंड काढणं सोपं असतं. अँथ्रोपॉलॉजी आणि हे इकडचे ऑप्शनल याच्यामध्ये ट्रेंड काढणं थोडंसं सोपं असतं. बट वेन यू गो फॉर लॉ, त्यानंतर ही जस्ट सोशॉलॉजी तरी बऱ्यापैकी येतं, फिलॉसॉफी सायकोलॉजी झुलॉजी, तर ह्याच्यामध्ये थोडासा ट्रेंड काढणं अवघड असतं. बिकॉज यू डोंट नो, सॅम्पल पॉप्युलेशन असतो ते खूप कमी असतं. त्यामुळे एक दोघांवर आपण विचार करतो की हा हे व्यवस्थित आहे किंवा हा खराब ऑप्शन आहे. आपल्याला जर कुणी माहिती जरी असेल की सपोज यू नो समवन विथ झुलॉजी ऑप्शन, तर आपल्याला वाटतं की त्याला भेटले म्हणजे मला भेटू शकतो. पण नॉट नेसेसरी तसं असू शकतं. जसं की टीना गावी जर दुसरं काही ऑप्शनल असतं आणि तसं ग्रॅज्युएशन फिलॉसॉफी असतं आणि फिलॉसॉफी घेऊन जर टॉप केला असतो ऑल इंडिया आणि तसं जर ग्रॅज्युएशन पासून अभ्यास केला असतो तर एव्हरीबडी विल थिंक की फिलॉसॉफीमध्ये चांगला आहे म्हणजे फिलॉसॉफी इझी ऑप्शनल आहे. तर तसं नसतं बऱ्याच वेळा. बिकॉज त्याच्या मागे हाऊ हिज ऑर हर प्रिपरेशन इज विल टोटली डिफरंट. आणखी काही ऑप्शनल बद्दल? जिओलॉजी अगेन हे कसं आहे, हे जस्ट एक फ्रेंड सांगितलं होतं. प्रत्येक ऑप्शनलचा मी थोडा अभ्यास केलेला आहे. मी माझ्या फ्रेंड्स मध्ये जसं पाहिले तसं तर ब्रॉडर ऑप्शनल्सची आयडिया येते. बट जिओलॉजी बद्दल काहीच आयडिया नाही. जिओलॉजी आय थिंक थोडंसं बघायला. फर्स्ट अँड फॉरमोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन चुझिंग ऑप्शनल इज इंटरेस्ट. ठीक आहे, तसा इंटरेस्ट पाहिजे. बिकॉज प्रत्येकाची पर्सनॅलिटी थोडीशी वेगळी असते. राईट, सपोज जर सोशल इश्यूजवर बोलायला लागलं तर मला आवडतं. सो इथे करंट अफेअर्स घेत होतो तर सोशल इश्यूजवर जे जे यायचे ते बोलायचं. तर मला तुमचं सोशलॉजी ऑप्शन लागेल. सो नॉट मला सोशलॉजी नव्हता, पण मला तसं बोलायला आवडतं. सेकंड बेस्ट ऑप्शन मला वाटलं असतं तर मी सोशलॉजी घेतलं. बट तिथे अगेन तुम्हाला त्याचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस ओळखायला. आता ॲज अ मेडिको मला प्रिफरेबल असतं अँथ्रोपॉलॉजी. कारण माझं स्टडीचं पॅटर्न कसं आहे, मी MBBSला अभ्यास करताना त्याचा अभ्यास केलेला आहे की सिलेबस आहे, सिलेबस किंवा बुक्स आहेत तर ते वाचणं आणि ते रिप्रोड्यूस करणं, प्लॅनिंग आणि स्ट्रॅटेजी. ठीक आहे, तर आता चालू आहे जुलै. नेक्स्ट जूनमध्ये तुम्हाला एक्झाम द्यायची. हा जो पिरियड आहे यू नीड टू डिवाइड इट. ठीक आहे, डेली प्रिपरेशन आहे ते डिवाइड करायला पाहिजे. सो इथे तुम्ही काही गोष्टी ह्या बघा की प्रिपरेशन स्ट्रॅटेजीमध्ये कोणत्या गोष्टीला जास्त इम्पॉर्टन्स द्यायला पाहिजे. सपोज जर तुमचं डेली सिटिंग 8 hours असेल, 10 hours असेल, सो त्यानुसार तुम्ही बघा की हाऊ आय कॅन डिवाइड दॅट टाइम अकॉर्डिंगली. ओके, सपोज जर तुमचं डेली 10 तास करायचा अभ्यास असेल, राईट, जसे की ऑनलाईन मटेरियल विचारलं त्याच्यावरही सांगतो. सपोज जर तुमचा डेली अभ्यास 6 तास होता, सो ऑनलाईन मटेरियल किती वेळ द्यायला पाहिजे? 1 hour. ओके, तुम्ही काय रेफर करा? 1 hour, 1.5 hour. सो हा काय मॅक्सिमम टाइम द्यायला पाहिजे. आता ऑनलाईन मटेरियल चांगलं कोणतं आहे ते सांगतो की सपोज इन्साइड ऑन इंडिया आहे सांगतो. त्यानंतर मी एक रेफर करेल RSTV, ज्यांच्याकडे वायफाय फॅसिलिटी किंवा थोडंफार यूट्यूब सर्च करतात एज्युकेशनल पर्पजसाठी. सो त्यांनी RSTV रेफर करू शकता. RSTV मध्ये बिग पिक्चर आहे. त्याच्यानंतर डेली न्यूज बुलेटिन असतं. एक 8 AM मॉर्निंगला असतं ब्रेकफास्ट न्यूज आणि एक इव्हिनिंगला नाईटला असतं. सो ते 2 असतं, 8 AM किंवा 9 PM RSTV राज्यसभा आणि बिग पिक्चर. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे आहे परत इंडियाज वर्ल्ड असतं आणि स्पेशल प्रोग्राम म्हणून नसतं. बट आय गेस एवढं ठीक आहे. ओके, ज्यांनी मराठीमधून वगैरे करते ते दुसरं पण त्याच्यामध्ये एक बघू शकतात. सरोकार, राईट, तो सरोकार जे अपलोड होतं दॅट इज वन पार्ट. ऑडिओ व्हिज्युअलमध्ये तिथे आहे की इकॉनॉमीचे ऑडिओ व्हिज्युअल्स,
जिओग्राफीचे आहेत, एन्व्हायरमेंटचे आहेत आणि इथिक्सचे. हे सगळे ऑडिओ व्हिज्युअल आहेत मृणाल भाषेत. ओके, सो हे काय ऑडिओ व्हिज्युअल्स तुम्हाला फायदेशीर ठरतील. त्यानंतर विजन आहे पण याचे तुम्हाला मटेरियल मध्ये भेटते. तर यातलं फक्त इम्पॉर्टंट आहे मंथली कंपायलेशन जे आहे ते थोडंसं बघा. बाकी तुम्हाला बाकी जे स्टॅटिक मटेरियलसाठी येतं फिक्स वगैरे तर तुम्हाला त्याच्यासाठी बाकी टेक्स्ट वगैरे खूप चांगलं आहे. ठीक आहे, आणि अकॅडमीचं पण आता फिक्स एक पाहिजे ते पण व्यवस्थित चांगलं. सो इथे बाकी याच्यासाठी तुम्हाला सगळं भेटेल, फक्त मंथली कंपायलेशन आहे. सो इट इज स्टील हॅव अन लिटल बिट ऑफ एज बिकॉज तिथे काय की थोडंसं सेग्रिगेटेड फॉर्मॅटमध्ये वगैरे ते व्यवस्थित थोडंसं द्यायचं सेक्शन्स करून. ठीक आहे, पण त्यासाठी ऑनलाईन करू, म्हणजे ऑनलाईन जास्त मटेरियल त्याचं रेफर नका करू, फक्त मंथली जे आहे तर ते थोडंसं रेफर करा. त्याच्यानंतर IAS बाबा आहे. तर IAS बाबा मध्ये माइंड मॅप्स वगैरे जे आहेत तर ते थोडंसं चांगलं दिलेलं आहे. राईट, फक्त माइंड मॅप साठी जे आहे ते यू कॅन यूज इट, यू कॅन रेफर. आय थिंक दिस मच इज सफिशियंट. आता याच्यामध्ये पण यू कॅन डिवाइड, याच्यामध्ये पण प्रायोरिटी तुम्ही ठरवू शकता. आय ऑलवेज टॉक अबाउट प्रायोरिटी. ठीक आहे, काय चांगलं आहे हे बरेच जण विचारतात. चांगल्या गोष्टी मार्केटमध्ये खूप आहे अँड जे चांगल्या गोष्टी आहेत ती प्रत्येक गोष्ट करता येईल असं नाही. यू हॅव लिमिटेड टाइम, इट इज अन रेस अगेन्स्ट टाइम. त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला लागेल की हाऊ मच माझ्यासाठी फिजिबल आहे, हाऊ मच इट इज फिजिबल फॉर मी टू रीड दिस मच ऑफ मटेरियल. ठीक आहे, तर हा जर सगळं तुम्ही करत असता, ठीक आहे, आणि तुम्ही विचारलं की आर्ट अँड कल्चरसाठी काय चांगलं मटेरियल, आर्ट अँड कल्चर सांगेल, क्वालिटी सांगेल, सगळे सब्जेक्ट झाल्यानंतर जर तुम्ही कंपाईल करून म्हणताल की दिस मच इज अ गुड मटेरियल, ठीक आहे, जर आणखी कोणतं 15च्या वर 16च्या वर 15वर रँक करून सांगितलं तर त्याच्यामध्ये ते पण ऍड करून टाकतो, हे पण एक वेगळं आहे. सो इथे काय होईल तुमचे की यू आर कंपाईल्ड व्हॉट इज ऑल इम्पॉर्टंट, पण किती फिजिबल आहे आणि किती नेसेसरी आहे त्याचा पण थोडासा विचार करायला पाहिजे. राईट राईट, सपोज की आता इनसाइड ऑन इंडिया, IAS बाबा, राज्यसभा TV, मृणाल हे सर्व म्हटलं ठीक आहे करंटसाठी, पण माझं मेन साठी फोकस होता की द हिंदू. ठीक आहे, सो दिस वॉज माय प्रायोरिटी. हे झाल्यानंतर हे रिडिंग, त्याच्या नोट्स, त्याच्यानंतर त्याचं वीकली रिव्हिजन. सो हा टाइम झाल्यानंतर मी विचार करेल की माझ्यासाठी इनसाइड ऑन इंडियाकडे किती वेळ होईल लक्षामध्ये. त्याच्यानंतर विजन IASच्या मंथली करंट अफेअर्सच्या नोटसाठी किती वेळ होईल. जर वेळ उरला त्याच्यानंतर तर माइंड मॅप होईल. त्यानंतर मृणाल असेल, RSTV असेल. ओके, बट बिलीव्ह मी की आपल्याला पहिले असं वाटतं की परफेक्शनिझम कडे जायला लागतो. म्हणजे कसं की एवढं इम्पॉर्टंट नाही सगळ्याच करायचं, पण नंतर लक्षात येतं की एक तरी बुक वाचून बघितलं असं होतं. सो इथे काय की तुम्ही हा विचार करायला पाहिजे बॅलन्स स्टडी आणि मॅक्झिमम आउटपुट घेऊन किती स्टडी, मॅक्झिमम आउटपुट कशातून घेऊ. सो ते मटेरियल जास्त चूज करायला पाहिजे. तर हिंदूमधून बऱ्यापैकी माझं मेन्स कव्हर होत असेल, आन्सर रायटिंग कडून जर माझं मेन्स कव्हर होत असेल तर एवढ्या मटेरियलकडे यायची गरज नाही प्रत्येक गोष्टीला. कारण हा जो वेळ आहे that you can save for some other purpose. तुम्ही ऑप्शनल साठी यूज करू शकतो, मेडिकल सायन्स ऑप्शनल होतं तर तिथे यूज करू शकतो, किंवा GS मध्ये ओके तसा यूज करू शकतो. आता जसं मागच्या वेळेस मेन्सचं एक्झाम्पल देईल मी की किती लाईक 100 डेजच्या जवळपास होतं. ओके, सो माझा 50% टाइम हा ऑप्शनल मध्ये गेला मेडिकल सायन्स, बिकॉज ऑप्शनल वाचता आहे माझा. आय नो की मला वेळ जास्त लागणार आहे. जसं म्हटलं सोशॉलॉजी घेतलं असतं तर फक्त 30% वेळ किंवा 25% जे काय आहे थोडा वेळ तिकडचा वाचला. 50% वेळ जो आहे तो माझा मेडिकल सायन्सला गेला होता अँड अदर 50% आय कुड डिव्होट टू द जनरल स्टडीज. ठीक आहे, बट आता बऱ्याच जणांना वाटेल की मेडिकल सायन्समुळं एवढा चांगला रँक मेडिकल सायन्समध्ये एक्स्ट्राऑर्डिनरी स्कोर वगैरे असेल, असं काही नको. 257 आला होता मेडिकल सायन्समध्ये स्कोर. ओके, सो जर मी फर्स्ट आता 16 रँकर आहे, सो मी जर पहिल्या 5 मध्ये जर कम्पेअर करायला गेलं सो GSचा स्कोर माझा ऑलमोस्ट इक्वल आहे. जनरल स्टडीजचा स्कोर इज ऑलमोस्ट इक्वल, इट इज 396 प्लस 136. ठीक आहे, तो जो स्कोर आहे तो ऑलमोस्ट पहिले जे आहे सपोज 4th रँकर आहे शी इज अ मेडिक. सो तिथे बऱ्यापैकी काय आहे की जनरल स्टडीजचा स्कोर
equal आहे. She got 286 or 284 something. She is all India topper in the medical science. So this was a different college वगैरे दिल्ली प्रिपरेशन वॉज लिटल बेटर कारण PG सीट सोडली होती. PG सीट पेडियाट्रिक्स PJ चंदीगड भेटलेली. She left the seat and she prepared for the UPSC. So she got good score here. पण जो मेडिकल सायन्स जनरल स्टडीज मध्ये होता कंपॅरेटिव्हली बऱ्यापैकी स्कोर आहे. म्हणजे पॉइंट इज की जो प्रिपरेशन स्ट्रॅटेजी होती की 50% जरी टाइम भेटत असेल तर त्याच्यामध्ये काही आपण करू शकतो. तर फर्स्ट होता हिंदू डेली रीड करणं, तो रिवाइज करणं आणि त्याच्या नोट्स काढणं. आपण काय करतो की हिंदू वाचतो तरच आता जसं प्रत्येकजण नंतर एक्सपिरियन्स करेल तसा हिंदू वाचतो किंवा इंडियन एक्सप्रेस दोनपैकी एक जो होता तो वाचल्यानंतर तो बाजूला टाकून देणार करतो. राईट. जर कुठे काही फोटो वगैरे असेल कोण असेल थोडाच कट करून घेणार आणि तेवढंच बाजूला ठेवणार. हिंदूमध्ये तरी कमी असतो. तो झाला आणि त्यानंतर रिव्हिजन वगैरे काहीच प्रकार नसतो न्यूजपेपरला. बऱ्याच लोकांच्या स्ट्रॅटेजी इव्हन माझ्यासोबत जे प्रिपरेशन केलं तर रिव्हिजन वगैरे काही प्रकार नसतो. जे इथे वाचलं तर इकडे येत असेल तर ते आठवतं की ओके आय हॅव रेड दिस इन न्यूजपेपर. बट इथे काहीतरी वेगळी स्ट्रॅटेजी वगैरे काही अडॉप्ट केलेली नाही. म्हणून हा जो मॅक्झिमम टाइम होता उरलेला तर तो हिंदू त्याच्यानंतर करंट अफेअर्स. मग इकडे काही कॉम्प्रोमाइज होत असेल तर चालेल. माझा जो कोर आहे प्रायोरिटी जी आहे माझी कोर प्रिपरेशन स्ट्रॅटेजी आहे ती कधीच कॉम्प्रोमाइज नाही. सिमिलर इज द केस विथ द अदर GS पेपर्स. त्याच्यामुळे GS मध्ये बॅलन्स स्कोर घेता आला. कोणत्याच विषयात असं काही कमी आले आणि एकदम जास्त कुठेतरी लिफ्ट भेटली मला तर सगळीकडेच बॅलन्स होता. इंटरव्ह्यू मध्ये पण तसाच 185. सो एव्हरीवेअर बॅलन्स स्कोर होता, कुठेच कमी नाही आला. रिझन की तसा प्रायोरिटी वाईज मी डिस्ट्रीब्यूट केला होता. एक जर तुम्ही करंट अफेअर्स जर चांगलं करायला गेला किंवा ऑनलाईन मटेरियलवर जास्त रिलाय करता तो काय होतं की तिथं कोर प्रिपरेशनचा भाग राहून जातो. जसं की हिस्ट्रीसाठी 4 मटेरियल वाचण्याची आवश्यकता आहे. हिस्ट्रीसाठी एकच मटेरियल वाचा पण त्याचं जर 4 वेळा रिवाइज केलं तर तुम्हाला जास्त रिटेंटिव्हिटी असेल. तुम्ही ते आउटपुट जे आहे ते मॅक्झिमम त्या स्ट्रॅटेजी मधून प्रोड्यूस करू शकता की चुझिंग द राईट मटेरियल अँड रिवाइजिंग इट प्रॉपरली अँड रिपीटेड. ओके. सो नेव्हर थिंक की माझ्याकडे मटेरियल जास्त आहे मी जास्त वाचलंय याचा अर्थ मला जास्त मार्क्स येतील. नेव्हर एक्सपेक्ट लाईक दॅट. ठीक आहे. मी 4 जर करंट अफेअर्सचे जर मटेरियल वाचले असतील तर मला नक्कीच चांगले मार्क येतील करंट अफेअर्सचे जे क्वेश्चन असतील. नॉट नेसेसरी. ओके. ते मटेरियल फर्स्ट ऑफ ऑल चूज वाईजली. हिंदू जर तुम्ही एकदा वाचून सोडून दिला असेल तर मी म्हणेन की तुमचा जो पर्स्पेक्टिव्ह आहे तो डेव्हलप होणार नाही. ठीक आहे. इकडे काय असतं इट इज लाईक अ एन्युमरेशन की तुमचं फॅक्ट्स आहे दिस इज लाईक दिस. ओके. की विजन आयएस मध्ये ते अनालिसिस वगैरे हे पार्ट थोडंसं कमी असतं. विसल ब्लोअर ऍक्ट वगैरे जर क्वेश्चन आला मागच्या वेळी तर तिथे 8 पॉईंट असतात. 8 पॉईंट मधले आपण वाचतो पाठ करायला बघतो जेव्हा विचारतो नंतर आपण त्या 8 पॉईंट मधले तर 8 पॉईंट मधला एक पण पॉईंट आठवेल की काही गॅरंटी नाही. पण तुम्ही जर हा जर ऍक्टिव्हिटी डेली करत असता तर ते 8 मध्ये 4 तुम्हाला रिलिव्हंट आठवतात जे की तिथे नेसेसरी. ओके. बिकॉज प्रत्येक इश्यू विसल ब्लोअर मधला जर एखादा प्रोव्हिजन असेल तुम्हाला वाटलं की जसे की ओनस इज ऑन द विसल ब्लोअर म्हणजे विसल ब्लोअर मागच्या वर्षी अमेंडमेंट झाले होते. तर विसल ब्लो म्हणजे एखादी इन्फॉर्मेशन जर कंपनीमध्ये असेल किंवा ऑर्गनायझेशन असेल तर ती बाहेर सांगा इन द पब्लिक इंटरेस्ट. मग ती जी आहे रिस्पॉन्सिबिलिटी तर त्या पर्सनवर जाणार होती. ओके. तर ते पर्सनवर जाणार असेल तर त्याच्यावरती हिंदूमध्ये आर्टिकल आहे आणि तेव्हा तुम्ही वाचताल की तुम्हाला लक्षात येईल की असं अमेंडमेंट अँड दॅट यू कॅन राईट अँड रिप्रोड्यूस इन द एक्झामिनेशन. आणि ते पण तुम्ही अप्रोप्रिएट वर्डिंग मध्ये यूज करता. नॉट नेसेसरी की फक्त तिथे विसल ब्लो करत होता त्याची रिस्पॉन्स त्याच्यावर. तिथे तुम्ही प्रॉपर वर्डिंग मध्ये यूज करता बिकॉज यू अंडरस्टूड द इश्यू इन डिटेल. तुमचा एक स्वतःचा पर्स्पेक्टिव्ह त्याच्याबद्दल डेव्हलप झाला. नेव्हर इग्नोर द हिंदू. ऑनलाईन मटेरियल आजकाल एवढं वाढलेलं आहे त्यामुळे काय होतं की जे असं वाटतं की इथे तुम्हाला आउटपुट दिसणार नाही लगेच. इथे काय वाटतं की ते 2 दिवसामध्ये वाचून होतं माझं. सो 2 दिवसामध्ये जर हे वाचून होत असेल किंवा ऑनलाईन एवढं चांगलं व्यवस्थित असेल तर वाय टू गो डेली इन दिस टास्क. ठीक आहे. हिंदू वाचणं त्याचे एक तर कळत नाही हिंदू वाचताना की काय वाचतो. ठीक आहे. ते कळण्यासाठी 2दा वाचायला लागतं. पण ते कळालं तरी पण ते काय लगे आपण टाकून देतो पेपर. ठीक आहे. मग त्याच्या नोट्स कोण काढणार. सो काय होतं की टीडीएस टास्क फास्ट फूड जसं म्हणतो. ठीक आहे. फास्ट फूडचं असं सगळं दिस इज लाईक अ फास्ट फूड. ऑनलाईन मटेरियल जे असतं ते फास्ट फूड सारखं असतं थोडंसं. सो त्यामध्ये कोणतं आपल्याला नेसेसरी आहे किती आपल्या प्रिपरेशनसाठी मार्क्ससाठी बेनिफिट आहे तेवढंच आपण यूज करायला पाहिजे. ओके. एनिथिंग एल्स.
NCERT हा नोट्ससाठी म्हणेल की प्री आणि मेन्ससाठी वेगवेगळे तुम्हाला नोट्स थोड्याशा प्रिपेअर करायला लागतात. ओके, सपोज सॅम्पल नोट्स आहेत माझ्याकडे काही इथे. ओके, सो पॉलिटी प्री साठीच्या नोट्स आहेत. पॉलिटी प्री साठीच्या नोट्स सपोज कमिटीज असतील. सो हा क्वेश्चन होता डिपार्टमेंटल स्टँडिंग कमिटी 2014 मध्ये की मॅक्झिमम मेंबर्स कोणत्या कमिटीचे असतात. ओके, तर हा झाला तो हा कंपॅरेटिव्ह फॅक्ट जे की वाचल्यानंतर. सो हे इकडे पॉलिटी मध्ये टाकलं होतं. सिमिलरली इकडे आर्ट अँड कल्चर. सो दिस इज अ सॅम्पल नोट. सो इकडे जे आहेत की ट्रॅडिशनल थिएटर्स कोणते आहेत, पपेट्स कोणते आहेत. ओके, त्यानंतर डेकोरेटिव्ह आर्ट, काउंटर हिंदुस्थानी आणि कर्नाटिक म्युझिकचे काउंटर पार्ट, हँडीक्राफ्ट. आता हा लास्ट इयर हा क्वेश्चन होता कलमकारी पेंटिंगवर. ओके, सो कलमकारी पेंटिंगवर. सो हे काय होते की इफ यू मेक नोट्स अकॉर्डिंग टू द डिमांड ऑफ द एक्झाम. ठीक आहे, मी म्हटलं की यू हॅव टू अंडरस्टँड द प्रोसेस ऑफ UPSC. ठीक आहे, तर UPSC साठी काय बेनिफिशियल आहे ते थोडंसं तुम्हाला बघायला लागेल. दिस इज अ करंट अफेअर्स नोट्स. ठीक आहे, आता हा लास्ट इयर हा क्वेश्चन होता गोल्डीलॉक्स झोन्स. गोल्डीलॉक्स झोन व्हॉट इज डू मीन बाय गोल्डीलॉक्स. ठीक आहे, तर असे क्वेश्चन तुमचे ऑटोमॅटिकली तुमच्या नोट्समध्ये. सो दिस इज आता हे आहे की विजनचं की विजन एकदा वाचलं होतं आणि त्याच्यात जे आहेत की रनिंग नोट्स आणि क्विक रिव्हिजन नोट्स. ठीक आहे, जे पॉईंट फॉर्मॅटमध्ये काढलेले आहेत. बट हा काय झाला प्रीसाठी झाला. नाव मेन्ससाठी फॉर मेन्ससाठी हे केलं होतं. दिस इज अ 6 सब्जेक्ट नोट. तर यामध्ये दिस इज इकॉनॉमी पार्ट. ओके, इकॉनॉमी फर्स्ट सेक्शन मध्ये हा फक्त 3 महिन्याचे नोट्स आहे. ओके, म्हणजे ऑगस्टमध्ये फ्री झाली आणि त्यानंतरचा जो वेळ होता तर त्यामध्ये. सो इकॉनॉमी असेल, त्यानंतर पॉलिटी असेल, IR असेल. आता ह्या सेक्शनमध्ये ॲग्री, इंटरनल सिक्युरिटी आणि एन्व्हायरमेंट घेतलं. सो या सेक्शनमध्ये ज्या नोट्स असतील त्या. आता थोडंसं इथे पॉईंट फॉर्मॅट पण इट वॉज प्युअरली फ्रॉम द मेन्स पर्स्पेक्टिव्ह. आता पॉलिटिक्स ऑफ वेस्ट मॅनेजमेंट. ठीक आहे, तर हा काय आहे की मेन्स पर्स्पेक्टिव्ह मध्ये. इथे हे बघितले की पॉईंट MCQ पॉईंट कोणता मला बेनिफिशियल आहे. मेन्ससाठी मला कोणते पर्स्पेक्टिव्ह चांगले लागतील हे मी पाहिला. सपोज इथे हिमाचली ऍपल्सचं एक्झाम्पल दिलं. सो दिस इज लाईक अ केस स्टडी. हिमाचली ऍपल्सवर मेन्स मध्ये क्वेश्चन येईल का? नाही येणार. ठीक आहे, त्याच्यावरती MCQ आला तरी येऊ शकतो वॉटेवर, पण या मेन्ससाठी कळले होतं. तर हिमाचली ऍपल्सचा रेफरन्स कुठे मेन्सच्या क्वेश्चन मध्ये येईल का? नाही. सो आय हॅव टू डिलिबरेटली यूज दिस केस स्टडी इन द अप्रोप्रिएट प्लेस. ठीक आहे, सिमिलरली खूप सारे जे होते आता 2014 ह्युमन राईट्स वॉच रिपोर्ट. ठीक आहे, तर आता काय स्टेटेड 90% ऑफ इंडियन सॅनिटेशन वर्कर्स डाय बिफोर दे रीच द रिटायरमेंट एज. ठीक आहे, तर सॅनिटेशन किंवा क्लीन इंडियावर जर क्वेश्चन आला तर मी तिथे हे सांगायला पाहिजे की क्लीन इंडिया इज अ मिशन. म्हणजे क्लीन करणारे आहेत त्यांच्याकडे पण आपलं लक्ष. ओके, की आपण व्हॉट एव्हर फोकस वुड बी. आता जर तुम्हाला जर प्रिपरेशन मॅक्झिमम जर काय म्हणतो की हे स्ट्रॅटेजी यूज करायला पाहिजे, टेक्नॉलॉजी आणायला पाहिजे, त्यानंतर टेक्नॉलॉजीचा इथे यूज करायला पाहिजे. स्वित्झर्लंडकडे ही टेक्नॉलॉजी आहे, सिंगापूरनी हे केलंय, ते पण आपलं लक्ष पाहिजे. सो दिस इज लाईक ॲडिंग पर्स्पेक्टिव्ह, अनदर पर्स्पेक्टिव्ह. हा आहे IR साठी. ठीक आहे, हा IR साठी हे सर्व नोट्स. न्यूक्लिअर वरती NSG वगैरे चालू आहे इश्यू. सो तर तिथे जर काय असेल तर हा पण मी पॉईंट देऊन टाकेल FMC, दॅट इज मिसाईल कट ऑफ ट्रेडिंग. सो दिस इज नेसेसरी फॉर द पाकिस्तानला जे आपण जे एक प्रोसेसमध्ये जर न्यूक्लिअर याच्यामध्ये जर घ्यायचं असेल तर त्यासाठी पण ते नेसेसरी आहे असं मी तिथे टाकून देतो. FMCQ वर क्वेश्चन नाही येणार. आपल्याला NSG वगैरे सगळं माहिती आहे. मागच्या वर्षी जर तुम्ही जर क्वेश्चन बघितलं तर ओपन एंडेड असतं. UPSCचे क्वेश्चन खूप काहीतरी पिन पॉईंट काहीतरी उचलून विचारले असं कधीच नसतं. इवन ते थोडंसं हे प्रिफर करतात की लेट द स्टुडंट आयडेंटिफाय व्हॉट द पर्टिक्युलर इश्यू इज अबाउट. असं बऱ्याच वेळेला होतं. जसं की मागच्या वर्षी पॉवर्टी एस्टिमेट्सवर प्रश्न होता की पॉवर्टी एस्टिमेट्स इंडियामध्ये कशा पद्धतीने येतात. डू यू थिंक दॅट पॉवर्टी इज रिड्युसिंग. ठीक आहे, मग आता इथे ओपन एंडेड क्वेश्चन होतं. तुम्हाला हे विचारलं की मागच्या वर्षी वर्ल्ड बँकचा रिपोर्ट काय होता का, रंगराजन आणि तेंडुलकरनी काय काय म्हटलेलं आहे तुम्हाला, आणि लास्ट इयर अँगस डीटन हे नोबेल लॉरिएट. जर एखाद्याला कोणाला माहित असेल इकॉनॉमीमध्ये नोबेल लॉरिएट लास्ट इयर अँगस डीटन. सो स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीजचे ते त्यांनी जे वर्क केलं होतं ते पूर्ण इंडिया सेंट्रिक वर्क होतं आणि हिज वर्क वॉज बेसिकली मोर ऑन पॉवर्टी इस्टिमेट्स. पॉवर्टीवर वर्क नव्हतं, म्हणजे गरिबीवर काम नव्हतं. गरिबी कशी मोजतात तेवढंच त्यांचं वर्क होतं. हाऊ यू डिराईव्ह पॉवर्टी. 20% जे आपण पॉवर्टी म्हणतो
only 20% population is below poverty line. So how you say that it is 20%? तर 20% म्हणजे काय, जे एस्टिमेट्स काढतात तर त्यावरती त्यांनी वर्क केलं होतं अँगल्स रिटर्न. तिथून तो क्वेश्चन विचारला होता. आलं लक्षामध्ये. सो अँगल्स रिटर्न बद्दल मी लिहिणार इथे. अँगल्स रिटर्न पण इकॉनॉमी सेक्शन मध्ये, that he was awarded Nobel Prize आणि त्यांना कशासाठी वगैरे. तर अँगल्स रिटर्न वर क्वेश्चन येणार नाही, ते मलाही माहिती आहे. पण तो कुठे यूज करायचा दॅट वी शुड बी एबल टू अंडरस्टँड. तर हा जो आहे की नोट्सचा हा फायदा होतो. एनसीआरटीच्या नोट्स मी म्हणेल की जास्त काढू नका, बिकॉज एनसीआरटी तुम्हाला आता थोड्याशा नेसेसरी आहे, नंतर फक्त रिव्हिजन केलं तर दॅट आर सफिशियंट. आणि त्यातल्या त्यात जिओग्राफीच्या ज्या एनसीआरटी आहेत दॅट आर बेटर कम्पेअर टू अदर एनसीआरटी. म्हणजे तुम्ही जर रिलाय करणार असाल तो जिओग्राफीच्या एनसीआरटी वरती तुम्ही रिलाय करू शकता. बाकीचे जे एनसीआरटीज आहेत तर त्याच्यामध्ये बराचसा पोर्शन आहे की तो नॉट एक्झॅक्टली रिलेव्हंट टू द युजेस. म्हणजे जर तुम्ही इकॉनॉमिक्सच्या एनसीआरटी पाहिला तर दोनच एनसीआरटी आहेत चांगल्या, इंडियन इकॉनॉमी आणि सो बाकीच्या मॅक्रो इकॉनॉमिक्स, मायक्रो इकॉनॉमिक्स त्याचे फॉर्म्युले आहेत काही काही. जेव्हा वाचलं होतं तर मला वाटलं की इकॉनॉमी तर मला काही जमेल का नाही असं वाटत होतं. लक्षामध्ये असं काहीतरी आहे की काय साईन असतो, समेशन, राईट, समेशन. तर मॅथ्स नव्हता वगैरे, सो क्रॉप सायन्स होता. सो काय समेशन, तर समेशन वगैरे ते म्हटलं तर इकॉनॉमी आपलं काही खरं नाही वाटत. आणि यावेळेस जर पाहिलं तर इकॉनॉमीमध्ये 109 म्हणजे मागच्या वर्षी 70 होते आणि यावेळेस 109 म्हणजे 39 मार्काची जी होतं प्लस ॲडिशन झालं. सो नॉट नेसेसरी की तुम्ही एनसीआरटी वाचलं तर ते एकदम बेसिक असतं. एनसीआरटी इज फॉर युअर बेसिक अंडरस्टँडिंग. हे समेशन बिमेशन काहीच येत नाही, ठीक आहे. इकॉनॉमीमध्ये समेशन काय असेल तर ते तुमच्या एफर्ट्स असतं, ठीक आहे. किती सम आणि किती मायनस करतात तिथं प्रिपरेशन. तर हा आय आर सेक्शन आहे. अगेन हिअर क्वालिटी इज देअर, ठीक आहे. मग आता आर्टिकल असतील, ठीक आहे. आता आर्टिकल विचारतील का मेनसाठी? नाही विचारतील, राईट. सो मेनसाठी सपोज पण तर आता जीएसटी चालू होतं, ठीक आहे. त्याच्यानंतर एपीएमसी माहिती आहे, ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केटिंग कमिटी, हा एक मला इश्यू आहे, ठीक आहे. मग तिथे कोणता आर्टिकल यूज करणार? तिथे साईडला लिहून झालं की 301 आर्टिकल इज अबाउट द फ्रीडम ऑफ ट्रेड, कॉमर्स अँड इंटरकोर्स. तर तो आर्टिकल मी काय करेल तिकडे जर विचार म्हणजे जर जीएसटीचा किंवा एपीएमसीचा रेफरन्स आला तर तो आय विल यूज दॅट अकॉर्डिंग. यू हॅव टू टॅग द इश्यू, ठीक आहे. बरेचसे इश्यूज आहेत, खूप सारे इथे इथे स्टार मार्क करून ठेवलं होतं, स्टार वगैरे काहीतरी करून ठेवायचं आणि ते अप्रोप्रिएट प्लेसला कसं यूज करते जास्त फोकस केलं. हे इथे एफर्ट टाकले होते त्यामुळे तिकडे एफर्ट टाकू नाही शकलो. बट ही जी ऍक्टिव्हिटी केली ती चांगली केली आणि मला वाटतं की ते बेनिफिट राहिलं. कारण वेळ कमी होता माझ्याकडे थोडासा जीएस साठी, बट जी स्ट्रॅटेजी अडॉप्ट केली आय थिंक मॅट हेल्प. ओके. आता सपोज दिस इज कोट्स, ओके. अब्राहम लिंकन, तो कोट्स असे 2 नोटबुक केले होते, 2 डायरी केले होते. सो एक 7 ते 8% सिलेक्ट केले होते. यू कॅन चूज 78 पर्सनॅलिटीज फ्रॉम डायव्हर्स एरिया, राईट, ठीक आहे. सपोज जर डिसएडव्हान्टेज सेक्शन मधून जर घ्यायचं असेल की सपोज डॉक्टर आंबेडकर, ठीक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ठीक आहे. त्याच्यानंतर गांधीजी, त्याच्यानंतर अब्राहम लिंकन, नेल्सन मंडेला, त्याच्यानंतर ऑंग सॅन सू की, ठीक आहे. त्यानंतर मलाला युसुफझई, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम आणि लास्ट ॲनी फ्रँक आहे, बट ॲनी फ्रँक राहू. सो स्वामी विवेकानंद. हे काय झालं, दिस इज लाईक आय चूज द पर्सनॅलिटी. आता रँडमली गेले का? सो देअर वॉज पर्टिक्युलर रिझन फॉर चुजिंग दिस पर्सनॅलिटी. तर आता सपोज जर स्वामी विवेकानंद स्पिरिच्युअल अँगलने काही क्वेश्चन आला की रिलिजन इज अबाउट समथिंग, रिलिजन असं काही जर असेल की युथ असेल, इंडिया असेल, इंडियाचं सुपर पॉवर वगैरे असेल, तर 2 पर्सनॅलिटी आर व्हेरी प्रॉमिनंट. 2 पर्सनॅलिटी, इंडियाचं सुपर पॉवर किंवा विल इंडिया बिकम सुपर पॉवर बाय 2020, 2035, ठीक आहे. तर फर्स्ट यू शुड गिव्ह रेफरन्स ऑफ डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम, राईट, इंडिया 2020. सो इथे काय झालं की जसा तुम्हाला अँगल विचारलेला आहे एसे मध्ये असेल किंवा तुमच्या इकडच्या टॉपिकमध्ये असेल, एथिक्स मध्ये वगैरे, तर यू कॅन चूज अकॉर्डिंगली डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम, ठीक आहे. त्याच्यानंतर स्वामी विवेकानंद, सिमिलर इज द कॉन्सेप्ट, ठीक आहे. युथला एम्पावर कसं करायचं
ह्यावर जर तुम्ही बोलत असाल की वाय यूथ इज नेसेसरी फॉर द डेव्हलपमेंट किंवा टू बिकम इंडिया ॲज अ सुपर पॉवर, ठीक आहे, डेमोग्राफिक डिव्हिडंड बद्दल जर बोलत असाल, ठीक आहे, तर ते तेव्हा तुम्ही स्वामी विवेकानंद आणि एपीजे अब्दुल कलाम यांचं रेफरन्स, ठीक आहे. त्याच्यानंतर कसं आहे की अगेन इथे एक माइंड हा पण डिफरन्स आहे की बॅकग्राऊंड आहे, ठीक आहे. जसं की इथे आहे ब्लॅक प्रेसिडेंट, ठीक आहे, साऊथ आफ्रिकेचा फर्स्ट साऊथ आफ्रिकेचा नेल्सन मंडेला, बट हिअर अब्राहम लिंकन हू लर्न फ्रॉम हिज फेल्युअर. 9 इलेक्शन त्यांनी लढले, 9 वेळेला फेल झाले, ठीक आहे. यूपीएससी असते तर 9 अटेम्प्ट मध्ये संपलं, बट तिथे त्यांना अपॉर्च्युनिटी होती. शेवटच्या वेळेला त्यांनी प्रेसिडेंट म्हणून आले आणि त्याच्याकडे किती वेळ होता फक्त प्रेसिडेंट, त्याच्यामध्ये पण त्यांचं असॅसिनेशन झालं, राईट. सो ही हॅज ओनली लिमिटेड पिरियड ऑफ टाइम टू वर्क फॉर द कंट्री, पण त्यामध्ये त्यांनी किती अचिव्हमेंट करून टाकली, राईट, सिव्हिल वॉर. सो डिस्पाइट बिंग वाईट, म्हणजे इथे काय झालं, फायटिंग फॉर युअर ओन कॉज, नेल्सन मंडेला, राईट. पण इथे काय फायटिंग फॉर द अदर्स. इथं नेसेसरीली त्यांनी पूर्ण कंट्रीचं चेंज केलं साऊथ आफ्रिकामध्ये नेल्सन मंडेला, फायटिंग फॉर अदर्स कॉज ऑल्सो, बट ही वॉज द सफरर, ठीक आहे. अब्राहम लिंकन कधी असं नव्हतं की अब्राहम लिंकननी स्लेव्हरी जी होती ती एक्सपिरियन्स केली होती आणि त्याच्यामुळे त्यांनी फाईट केली. बट हिअर त्यांनी काही एक्सपिरियन्स नव्हते केलं स्लेव्हरी वगैरे, त्यांनी बघितलं असेल समाजामध्ये पण स्वतः एक्सपिरियन्स नव्हते केली, तरी पण त्यांनी त्या विरुद्ध लढा दिला. ओके. त्याच्यानंतर मार्टिन लुथर किंग आहे, ते पण सांगायचं, ते पण कोर्स खूप आहे, त्याच्यामुळे ते मार्टिन लुथर किंग पण तुम्ही घेऊ शकता, ते पण एक अमेरिकेचे पर्सनॅलिटी. सो हे काय की वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ठीक आहे, तर कॅरेक्टर जे असेल किंवा इन्स्टिट्यूशनची बिल्डिंग म्हणतो आपण, ते इन्स्टिट्यूशन बिल्डिंग मध्ये त्यांचा खूप मोठा आपण म्हणतो की वाटा असू शकतो. कारण का, कारण पूर्ण त्यांनी इंडियामध्ये इन्स्टिट्यूशन जशा होत्या, कास्टिझम इन्स्टिट्यूशन आहे, त्याच्यानंतर हाऊ डेमोक्रेसी शुड फंक्शन, सोशलिझम आहे, त्यानंतर हे जे आहे तर ते पूर्ण त्यांनी इन्स्टिट्यूशन मध्ये त्यांच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या इन्कल्केट केल्या. असं नाही की त्यांनी काहीतरी प्रीच केलं आणि ते संपलं, त्यांनी काय केलं सिस्टीम मध्ये कसा चेंज होईल, म्हणजे आपण इन्स्टिट्यूशन बिल्डिंग म्हणतो तसं त्यांनी एक प्रयत्न केला. जसं की कॉन्स्टिट्यूशन जे त्यांनी डेव्हलप केलं दॅट इज ऑल्सो वन टाइप ऑफ इन्स्टिट्यूशन, आणि ते इन्स्टिट्यूशनलाइज केलं थोडं, ठीक आहे. सिमिलरली गांधीजी नॉन व्हायलन्स असेल, त्यानंतर स्ट्रगल असेल, ठीक आहे, परसिवरन्स असेल, हे जे आहे ते प्रत्येक याच्यामध्ये तुमचं ते चेक होतं. जसं की ऑंग सॅन सू की, ठीक आहे, ऑंग सॅन सू कीचं पण तुम्ही देऊ शकता बऱ्यापैकी एक्झाम्पल किंवा लाईफ इन्सिडेंट. सो हे काय की हाऊ आय चूज द पर्सनॅलिटी फ्रॉम डायव्हर्स एरिया, ठीक आहे. मग आता सपोज आता इथेच एक कोट आहे अब्राहम लिंकन, कॅरेक्टर इज लाईक अ ट्री अँड रेप्युटेशन इज लाईक अ शॅडो, व्हॉट वी सी इज अ शॅडो, ट्री इज द रिअल, ठीक आहे. मी का पाढेकरांनी लिहिलं, त्याच्यानंतर वीकली रिवाइज करायचो, पाठ करायचो, कुठे यूज करता येईल त्याचा ऍडव्हान्स मध्ये विचार करायचो. तिथे गेल्यानंतर असे विचार नाही करतायत की हा मला आता डायरी आठवतो आणि डायरीमध्ये एवढे कोट्स आहेत आणि या 4 पैकी कोणत्या आठवतात बघू त्या आठवतो, तोंड पाठ पहिल्याचं करायला लागतील कोट्स, ठीक आहे. जर तुम्ही उलट लिहून टाकलं, ठीक आहे, कॅरेक्टर इज लाईक अ शॅडो अँड रेप्युटेशन इज लाईक अ ट्री, मग ते एक्झामिनर पण 2दा वाचेल म्हणेल एक तरी लिहिलंय ते चुकीचं लिहिलंय आणि चुकीचं लिहून पण लक्षात नाही आलं, ठीक आहे, म्हणजे कट पण नाही केलं त्याला, म्हणजे एवढं लाईटली त्याने लिहिलंय. सो हा कोड मी यूज केला होता कोणत्या याच्यामध्ये की कॅरेक्टर ऑफ इन्स्टिट्यूशन इज रिफ्लेक्टेड इन इट रिव्हर. ओके. त्याच्यानंतर एपीजे अब्दुल कलामचा कोड यूज केला होता इकडे सर, when there is righteousness in the heart, there is beauty in the character. When there is beauty in the character, there is harmony in the home. When there is harmony in the home, there is order in the nation. And when there is order in the nation, there is peace in the world. हे कुठं म्हणतात त्यांनी युरोपियन युनियन पार्लिमेंट असं पाठ काय, कारण एवढं तरी जायचं कोणती पण कोर्ट तुम्ही जर त्यातून काढू शकता तर ही कोर्ट तुम्ही वाचले का पाठ केलं का बघून चेक करू तरी येईल, ठीक आहे. तर मला वाटत त्याची गरज तुम्हाला. सो इथे काय की पाठ एवढे केले होते की कुठे जर नेसेसरी पडली तर ते तसं यूज करता येईल. आणि मागच्या वर्षी फिलॉसॉफिकल एसेस जास्ती होते, इफ यू अनालाइज इट लिटल बिट, म्हणजे कसं की सपोज एक्झाम्पल देतो तुम्हाला की मागच्या वर्षी सेक्शन बी मध्ये एक एसे होतं, इट ड्रीम्स दॅट शुड नॉट लेट इंडिया स्लीप, ड्रीम्स दॅट शुड नॉट लेट इंडिया स्लीप. आता हा जो एसे आहे त्याला जर तुम्ही वर्डिंग चेंज केली सपोज यालाच तुम्ही यू कॅन पुट इट इन अनदर पर्स्पेक्टिव्ह लाईक स्ट्रॅटेजिक इम्परेटिव्ह फॉर इंडिया इन 21st सेंचुरी. स्ट्रॅटेजिक इम्परेटिव्ह म्हणजे स्ट्रॅटेजी म्हणलं काय, स्ट्रॅटेजी म्हणजे स्ट्रॅटेजिक म्हणजे जे महत्वाचं, इम्परेटिव्ह म्हणजे जे करायलाच पाहिजे म्हणजे. सो स्ट्रॅटेजिक इम्परेटिव्ह
फॉर इंडिया इन 2030. म्हणजे काय पॉवर्टी आहे आपल्याकडे, अनएम्प्लॉयमेंट आहे. सो दीज आर ऑल स्ट्रॅटेजिक इम्परेटिव्ह. किंवा वर्ल्ड पॉवर बनायचं आहे, युनायटेड नेशन्स मध्ये जायचं. बट इथे काय झालं, तुमचा फिलॉसॉफिकल टच दिला आहे, ड्रीम्स दॅट शुड नॉट गेट एक्झॅक्टली. मग तिथे तुम्हाला एपीजे अब्दुल कलाम सर द्यायला पाहिजे. त्यानंतर जे आपले फ्रीडम फायटर्स असतील तर त्यांनी कोणत्या कॉजसाठी केला असेल, किंवा सध्याची जी आपली सोशलिझम थिअरी आहे वगैरे, तर हे काय थोडंसं फिलॉसॉफिकल अँगल इथे तुम्हाला त्याची. आणि बिकॉज ऑफ दिस इट हेल्प मी इन रायटिंग द एसे. ओके, एसे पण झाला आणि तो पण करेल. आणखी एनिथिंग एल्स? लिटरेचर अगेन लिटरेचरबद्दल थोडी कमी माहिती आहे, पण लिटरेचरमध्ये थोडंसं फ्लक्च्युएशन आहे. जसं की मराठी लिटरेचर लास्ट इयर खूप चांगला स्कोर होता, बट यावर्षी तेवढा कम्पॅरेटिव्हली व्यवस्थित स्कोर नाही. तुम्ही जर BA मराठी म्हणजे जर केला असेल, तुम्हाला लिटरेचरमध्ये आवड असेल, जसं की अवांतर वाचन असेल सपोज, ठीक आहे, तर मग तुम्ही लिटरेचर घेऊ शकता. मराठीमध्ये मला वाटतं की बऱ्याच जे लिटरेचरमध्ये आहे की खूप सारे तुम्हाला जे आपण अवांतर वाचन म्हणतो, तोच तुमचा मेन सिलेबस मराठी लिटरेचर. तो जर तुम्ही करू शकत असाल तर बेटर. आणि यासाठी अगेन हे काय मी एक जनरल सांगितलं जॉब, दिस इज लाईक अ ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह, माझ्याकडून काय बघायला पाहिजे. पण याच्यामध्ये पण डिफरन्सेस येऊ शकतो, ठीक आहे. अँथ्रोवाला जर तुम्ही कोणाला भेटतात, ही कॅन से दॅट इन्फॉर्मेशन जास्त नेसेसरी आहे, पण अनालिसिस जास्त इम्पॉर्टंट आहे. बट आय थिंक हे जे होतं की ओव्हरऑल मी माझे फ्रेंड्स असतील इंटरॅक्शन किंवा त्यांच्याकडून घेतलेलं आहे. सो यू हॅव टू डिग लिटल डीपर फॉर चुझिंग एन ऑप्शन. येस. मध्ये नक्की कोणते पार्ट्स आपण रीड केले पाहिजे, म्हणजे कोणत्या पार्ट्सकडे फोकस केला पाहिजे, हाऊ टू अनालाइज दिस पेपर? न्यूजपेपर रिडिंग जे फर्स्ट जे हॅबिट टाकून घ्या. लाईक ओके, सो हॅबिट टाकल्यानंतर थोडंसं मला लक्षात येईल की डेलीमध्ये कोणत्या न्यूज अवॉइड करायची मला वाटतं. ओके, जसं की सपोज जर एखाद्या पॉलिटीमध्ये जर एखादं सपोज बिल पास होत असेल किंवा त्याच्यावरती जर काय असेल, सो ते थोडेसे इम्पॉर्टंट आहे. बट काही न्यूज असं असते की खूप जास्त न्यूज करतात आणि त्याच्यावरती क्वेश्चन पण बऱ्याचपैकी नसते. जसे की इंटॉलरन्स एवढ्यांदा असतं की तुम्ही इंटॉलरंट होऊन जाता तेवढ्या. सो असं एवढ्या न्यूज येऊन जातात त्या इंटॉलरन्सवर. सो तो इश्यू तो अवॉइड करायचा, बिकॉज व्हेरी कॉन्ट्रोवर्शियल. आणि UPSCला जरी विचारला तर तो खूप वेगळ्या पर्स्पेक्टिव्ह नसेल, असा डायरेक्ट नसेल की इज इंडिया इज अ इंटॉलरंट. ठीक आहे, सोशलॉजीमध्ये वगैरे ते वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने विचारू शकतात तुम्हाला, पण GS मध्ये एवढं काही. दुसरं म्हणजे BS ब्रँड. सो ठीक आहे, कॉन्ट्रोवर्शियल इश्यूज खूप जास्त स्पेस करून घेतात आणि ते रिपीटेडली वाचण्याची गरज. यू जस्ट नीड टू रीड व्हॉट इज देअर नेसेसरी. जसे की सेडिशन आहे, JNUचा इश्यू. तर JNU मधून काय घ्यायला पाहिजे की व्हॉट इज डू यू मीन बाय सेडिशन. सेडिशन म्हणजे काय की राष्ट्रद्रोह म्हणून यूज करतात. राष्ट्रद्रोह असा नाही त्याचा लिटरली नाही. सेडिशन म्हणजे तुम्ही काहीतरी आर्म स्ट्रगल जर करत असाल इस्टॅब्लिश ऑथॉरिटीच्या विरुद्ध, तर तो राष्ट्रद्रोह. मग त्याच्यामध्ये बरेच म्हणतात की राष्ट्रद्रोह का राज्यद्रोह वगैरे वगैरे, हे एवढ्या डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही. सेडिशन व्हॉट इट ऍक्च्युअली मीन. सुप्रीम कोर्टाने 2 ग्राउंडवरती सेडिशन द्यायला सांगितलं. सपोज जर कोणता ऍक्ट JNU जो होता तो सेडिशन आहे का नाही हे कसं ठरवणार, 2 ग्राउंडवर तुम्ही ठरवू शकता. सुप्रीम कोर्टाने लिहून दिलं, तर तेवढं फोकस करणं लक्षात. हे जे आहे की व्हॉट इज रिलेव्हंट फॉर द प्रिपरेशन आणि व्हॉट आर द रिलेव्हंट न्यूज ऑल्सो. आणि हा सिलेबस यासाठी तुम्ही करू शकता की GS चा तुम्ही UPSCचं नोटिफिकेशन पाहिलं, GS चा सिलेबस पूर्ण एका पानावरती. सो तो जो पेज आहे तो कट करायचा आणि आपण तिथे अभ्यासाला बसतो. किंवा रायटिंग पॅड वगैरे जर असेल तुमच्याकडे रायटिंग पॅडवरती फेविकॉलनी चिटकून फेविकॉल जाऊन म्हटलं, कारण ते चिकटपट्टी लावल्यावर निघतं, दुसरं काही नाही. येस. मंथली मॅगझिन्स कुठे असले पाहिजे? मंथली मॅगझिन्स बद्दल मी फर्स्ट म्हणजे क्रोनिकल वगैरे पहिले वाचायचो, बट अगेन इथे थोडंसं मॅगझिन्स आता बऱ्यापैकी ऑनलाईन मटेरियल वगैरे अवेलेबल आहे. सो आय डोंट थिंक की मॅगझिन रेग्युलरली रीड करणं नेसेसरी आहे. यू कॅन गो फॉर विजन IAS किंवा कोणतेही क्लास दिल्लीचे नोट्स वगैरे, आता जे मंथली कंपाईल नोट्स वगैरे ते तुम्ही रेफर करू शकता. मॅगझिनपेक्षा अगेन
हिंदू वगैरे तिकडे युअर क्वेश्चन. Study material for the Anthropology subject. Where should I derive from expertise? अँथ्रोपॉलॉजी एवढं नाही सांगू स्टडी मटेरियल. ठीक आहे, तर आय गेस म्हणजे बरेचसे क्लासेस वगैरे आहेत. प्रदीप दुब्बल सर होते, त्यांचं अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनल आहे. दोज हू आर विलिंग टू कन्सिडर अँथ्रोपॉलॉजी ॲज अन ऑप्शनल दे कॅन मीट प्रदीप दुब्बल. ते आता आले होते. त्यांचं अँथ्रोपॉलॉजी. तर मी ते सांगितले की ओव्हरऑल एका पर्स्पेक्टिव्ह तुम्ही कसं बघायला पाहिजे ऑप्शन. पण तिथे जर तुम्ही जवळ जात असाल त्या ऑप्शनल देन यू हॅव टू रेफर द रिस्पेक्टिव्ह. सर मीडियम इंग्लिश मराठी. मीडियम. आता इंजिनियर्स जे असतील सो इंग्लिश कम्पॅरेटिव्हली बेटर असतं जर टेक्निकल बॅकग्राऊंड असेल. नॉट नेसेसरीली की ते घ्यायलाच पाहिजे, बट इफ यू आर फ्रॉम टेक्निकल बॅकग्राऊंड म्हणजे समजा MBBS असेल, इंजिनियर असेल, तर तिथे यू कॅन अडॅप्ट युअर सेल्फ टू द इंग्लिश. ठीक आहे, जी इथे जे आहे मटेरियल आहे किंवा तर त्याला तुम्ही अडॅप्ट करू शकता. मराठीसाठी आता बऱ्यापैकी आपल्या इथं पुण्यामध्ये मटेरियल अवेलेबल होत आहे. तरी पण काही काही एरियाजमध्ये थोडंसं मराठीचा मटेरियलचा प्रॉब्लेम येतो, बट ते तुम्ही सप्लिमेंट करू शकता तुमच्या अदर. सपोज इंग्लिशमध्ये वाचता काही जण आणि ते मराठीतून मोजतात त्याच मटेरियल. तेवढे एफर्ट्स थोडेसे टाकायला लागतात. ते इकडे एफर्ट्स हे लागत असतील आणि सपोज जर तुम्हाला मराठी कम्फर्टेबल असेल आणि तुम्ही तरी पण म्हणत असाल की मी इंग्लिश चूज करतो, तर तिथे काय होतं की तुमचे ते एफर्ट्स तिकडे डिवाइड होतं. म्हणजे असे की जर मराठी कम्फर्टेबल असेल तर तुम्ही मॅक्झिमम वाचू शकता कम्फर्टेबली, मॅक्झिमम तुम्ही एक्सप्रेस करू शकता स्वतःला. लक्षामध्ये सपोज जर म्हटलं की ट्रेडिशन बद्दल बोलवलं जातं, ठीक आहे, आता समजा टेम्पल एंट्री बद्दल बोलायचं. ठीक आहे, जर मी विचारलं की शनी शिंगणापूरचे इश्यू होते, सो वेदर द टेम्पल एंट्री शुड बी गिवन ऑर नॉट आणि एक्सप्लेन मी 10 सेंटेन्सेस. ठीक आहे, आणि तुम्हाला म्हटलं की इंग्लिशमध्ये सांगा, तर बरेच जण काय म्हणतील की इंग्लिशमध्ये सांगताय, इंग्लिशमध्ये म्हणलंय म्हणून मी हातवर नाही करत. लक्षामध्ये मराठीमध्ये सांगा म्हटलं तर अजून काही हातवर. सो दिस इज लाईक व्हॉट यू आर कम्फर्टेबल. बट अगेन मराठीमध्ये घेतला तर तुम्हाला एफर्ट्स खूप जास्त टाकावं लागत असेल. जसं की पूर्ण एज्युकेशन मराठीमध्ये झालं आहे. आता माझं 10वीपर्यंत एज्युकेशन मराठी मीडियममध्ये झालं. बट नाव फॉर द लास्ट अटेम्प्ट आय वॉज एबल टू बेटर कम्युनिकेट, आर्टिक्युलेट मायसेल्फ. फ्लुएन्सी चांगली आली होती मागच्या वर्षी इंटरव्ह्यूमध्ये किंवा मेन्समध्ये. तो तिथे थोडा प्रॉब्लेम येत नाही. तुम्ही थोडेसे एफर्ट टाकले तर निघून जातं. पण ग्रॅज्युएशन पण जर मराठी मीडियममधून झालं असेल, तर BA मराठी झालं असेल किंवा BA दुसरा जर कोणता विषय झाला असेल, जसं BA जिओग्राफी झाला असेल, BSc जिओग्राफी असेल, इतिहास वगैरे असं जर काही मराठीमधून झाले असतील तर ते मराठी बेटर चूज करणार. अदरवाईज थोडे एफर्ट टाकल्यानंतर इंग्लिशला कम्फर्टेबल होऊन जातात. फक्त घाबरून मराठी घ्यायचं असं विचार करतो. ओके, कम्फर्टेबल जर जास्त मराठीमध्ये वाटत असेल ग्रॅज्युएशन मराठीमधून वगैरे, then you can choose मराठी. ओके ओके, आता की सगळ्या गोष्टी आज नाही सांगू शकत. सो रायटिंग प्रॅक्टिससाठी सांगेल डेफिनेटली. न्यूजपेपर रिडिंग, आन्सर रायटिंग याच्यासाठी थोडंफार नंतर सांगेल, बिकॉज यू हॅव जस्ट स्टार्टेड युअर प्रिपरेशन. तर स्टेप बाय स्टेप विल गो. आणि आन्सर रायटिंगसाठी फर्स्ट जे आहे की बेसिक चांगला असणं गरजेचं आहे. आणि आन्सर रायटिंगमध्ये इम्प्रुव्हमेंट्स वगैरे जसं की जे आहेत ते जस्ट स्टडी मटेरियल फॉर डिफरंट सब्जेक्ट. स्टडी मटेरियल फॉर डिफरंट सब्जेक्ट ते मी सांगणार होतो की ते जुलै टू जून सांगणार होतो. सो इथे हाऊ यू शुड डिवाइड युअर शेड्यूल. ठीक आहे, जसं की हा जो आहे तो 11 मंथ, लिटल मोर दॅन 11 मंथचा पिरियड आहे. सो यू शुड डिवाइड 3 मंथ्स जे आहे 3 मंथ्समध्ये डिवाइड करायला पाहिजे इथे. ठीक आहे, आणि लास्ट 1, 2, 3, 4. ठीक आहे, आणि त्यामध्ये हा स्टडी मटेरियलचा एक अजून एक 2 गोष्टी सांगणार होतो. सो आय गेस मी नंतर कधीतरी सांगायचं. सो इट विल टेक अ लॉंगर टाइम. ठीक आहे, इट विल बी लाईक हाफ 45 मिनिट्स शेड्यूल. ठीक आहे, स्टडी मटेरियल चूज कसं करायचं, व्हॉट इज द राईट मटेरियल माझ्या अकॉर्डिंगली. आणि सेकंड की हा जो आहे टाइम जो आहे, हाऊ यू शुड युटिलाइज दिस टाइम. म्हणजे सपोज की आता तुम्ही GSचं प्रिपरेशन चालू केलं, तर GSचं प्रिपरेशन 1 ते 1.5 महिना, मग त्याच्यानंतर ऑप्शनल चालू करायचं, मग सायमल्टेनियसली अभ्यास होता करायचा. तो हा जो पार्ट आहे तो आय विल डील विथ इट लेटर. ओके,
फॉर नाव मी सपोज यावर्षी तर कमी जण येणार आहे, तरी पण एक फेसबुक पर्सनल ब्लॉग आहे, अकाउंट वेगळं, फेसबुकवरचं अकाउंट वेगळं आणि पर्सनल ब्लॉग वेगळा, डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ IAS आहे. ओके, तर हा पर्सनल ब्लॉग क्रिएट केलाय, सो आय एम अपलोडिंग मटेरियल ऑन दॅट, बट तो या अटेम्प्टसाठी जास्ती तुम्हाला काय उपयुक्त असणार आहे. बट स्टील यू कॅन हॅव अ लुक ॲट इट. वेगळं फेसबुक पेज वेगळं, कृष्ण पांचाळ फेसबुक पेज, फेसबुक अकाउंट वेगळं. अकाउंटवरती काय असतं की इकडे गेलो होतो, पावसात भिजलो त्याचा फोटो, ते जे असेल तर दॅट इज ऑन फेसबुक अकाउंट. बट इथे काय स्ट्रिक्टली युपीएससी. सपोज यू गो ऑन माय पेज पर्सनल ब्लॉग, तर तुम्हाला तिथून वरून खालपर्यंत फक्त मी माझी इन्फॉर्मेशन म्हणजे युपीएससी बद्दल काय काय आहे ते तिथं असेल तुम्हाला. ठीक आहे, तिथे हे नसेल की आज शेंगदाणे खाल्ले पावसामध्ये वगैरे, सगळं फेसबुक अकाउंटवर. ओके, ठीक आहे, वॉचिंग सॅर अटॅक पुणे, हे सगळं फेसबुक अकाउंटवर. बट दिस इज सेपरेट फॉर द युपीएससी प्रिपरेशन. त्याच्यामध्ये एक लिस्ट दिलेली आहे प्रायोरिटी 1, 2, 3 करून, बट दॅट इज मेनली फॉर द दिस अटेम्प्ट. त्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला ऍडिशन करावं लागेल. ते ऍडिशन काय मी नंतर सांगतो. ओके.